म्हणजे माझा जन्म पुण्यामध्ये झाला आणि शहरी वातावरणामध्ये मी राहिलो आणि वाढलो. पण तरी सुद्धा कालच मी मराठवाड्यातल्या खेड्यातनं आलो जाऊन, आणि मी असं मानतो की खरा भारत आज खेड्यामध्ये शिल्लक आहे. खरा भारत हा शहरामध्ये शिल्लक राहिलेला नाही. आम्ही असं म्हणतोय की आज आपण गरज आहे की विज्ञानाला प्रज्ञानाकडे जाण्याची, आणि म्हणून याचं नाव आम्ही बदलून जिनोम टू ओम केलं. कारण ओमनी जिनोमकडे नाही जायचंय. जिनोमला एका दिशेची आवश्यकता आहे की जी ओम त्याला देऊ शकतं. म्हणून हा प्रवास जो आहे तो जिनोम टू ओम असा केला. आज आपण या एका प्रकारच्या अशा मटेरियलिस्टिक जगामध्ये राहतोय. आज जर बघितलं तुम्ही, विज्ञानाने खूप मोठी प्रगती केली आहे, याच्याबद्दल काही शंका नाही. पण ती प्रगती कशासाठी उपयोगात आणली आपण, आज हा प्रश्न विचारला तुम्ही स्वतःला, तर तुमच्या लक्षात येईल की बहुसंख्य प्रगती विज्ञानाची ही आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या प्रमोशनसाठी जास्ती करून आपण त्याचाच वापर केलेला आहे. आपण मानव कल्याणासाठी विज्ञानाचा किती उपयोग केलेला आहे. विज्ञानाचा उद्देश हा सत्याचा शोध आहे. तो आपण किती घेतलेला आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी आपली मनाची कवाडं उघडी तर पाहिजेत ना. तीच आपण बंद करून कसं चालेल. वैज्ञानिकांनी जर तीच बंद केली तर कसं चालेल. आपलं जे ज्ञान आहे ते नालंदा तक्षशिला मार्फत जगभर गेलं. आपण डार्क एजेस मध्ये गेलो आणि त्या डार्क एजेस मधनं एकदम रेनेसान्स मध्ये गेलं. हा चमत्कार कसा झाला याचा विचार आपण करणार होत का नाही. कसा झाला चमत्कार. एकदम कालपर्यंत गुहेत राहणारे लोक एकदम अचानक एवढे प्रगत कसे झाले. सर्वांना नमस्ते. डॉक्टर भूषण पटवर्धन सर एक जगप्रसिद्ध बायोमेडिकल शास्त्रज्ञ आहेत आणि आयुर्वेद या विषयातले तज्ज्ञ. सरांनी UGC युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन याचे चेअरमन म्हणून कार्यभाग सांभाळलेला आहे. त्याचबरोबर NAAC म्हणजे नॅशनल अकॅडमिक ॲक्रेडिशन काउन्सिल याचे सुद्धा चेअरमन ह्या पदावर सर होते. सध्या सर केंद्रीय आयुष मंत्रालयामध्ये नॅशनल रिसर्च प्रोफेसर या पदावर आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये एक ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन असतं, त्याचे भारतातले प्रमुख सर आहेत. सरांचं स्वतःचं एक जर्नलसुद्धा आहे, त्याचे सर संपादक आहेत. जर्नलचं नाव जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सरांचं पुस्तक आज ज्याच्यावर सर तुमच्याशी बोलणार आहेत, नाव बघा, जिनोम टू ओम. म्हणजेच सर, आपले धर्माधिकारी सर पण चाणक्याच्या विचाराच्या गाभ्याशी जो मुद्दा सांगतात आणि पहिल्या दिवसापासून चाणक्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत संदेश पोहोचवतात की भारतीय अध्यात्म विचार हा मुळातच शास्त्रशुद्ध आहे. इट इज बेस्ड ऑन सायन्स. ह्या काहीतरी दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं अजिबातच नाही. हाच विचार घेऊन जागतिक पातळीवर गाजवलेले म्हणजे डॉक्टर भूषण पटवर्धन सर. सरांचे, चाणक्याचे आणि डॉक्टर पटवर्धन सरांचे विचार किती जुळतात ह्याचं एक उदाहरण म्हणजे मी सरांच्याच वेबसाईटवर आवर फिलॉसॉफी सेक्शन 1 त्यातलं एक वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. सर स्वतःच्या शब्दांमध्ये सांगतात, आय एम डेडिकेटेड टू एक्सप्लोरिंग द कन्व्हर्जन्स ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी, recognizing that true well-being extends beyond the physical to encompass the mental, emotional, and spiritual dimensions of health. This integrative approach is essential in addressing the complex health challenges of our time, particularly in the prevention and management of non-communicable diseases and chronic conditions. याच्यापेक्षा उत्तम वाक्य दुसरं मला नाही वाटत कुठलं असू शकतं आजच्या संध्याकाळचं वर्णन करण्यासाठी. त्यामुळे सत्राच्या सुरुवातीला मी धर्माधिकारी सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर भूषण पटवर्धन सरांचं स्वागत करावं.
आता मी डॉक्टर पटवर्धन सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद अविनाशजी. आज पहिल्यांदाच या वास्तूमध्ये येतोय आणि मला कळलं की ही वास्तू दलाई लामांच्या उपस्थितीमध्ये साकार झालेली आहे. चाणक्य मंडळाबद्दल खूप ऐकलेलं आहे. अविनाशजींशी माझा अनेक वर्षाशी संबंध आहे. त्यांचं काम मी जवळून बघितलेलं आहे. अस्वस्थ डायरी जी आहे त्यांनी लिहिलेली ती त्या वेळेपासून खूप गाजली आणि त्यांचं शासनामधलं कार्य आणि ज्या कारणासाठी त्यांनी हे कार्य सुरू केलं त्याच्या मागची भूमिका ही खूप प्रेरणादायी आहे. त्यांचे सर्व सहकारी आज मी भेटलो की ज्यांना चांगल्या मोठमोठ्या संधी मिळून सुद्धा त्यांनी या कार्याला पूर्ण वाहून घेतलं. म्हणजे हे करण्यासाठी एक जी आत्मिक शक्ती लागते आणि ती शक्ती विधायक कामासाठी उपयोगी करण्याची क्षमता लागते, ती मला चाणक्य परिवारामध्ये, म्हणूनच या वास्तूला सुद्धा नाव परिवार दिलेलं आहे. तुम्ही सगळे परिवाराचे सदस्य आहात आणि तुम्हीच नाही, देशभर आणि जगभर या परिवाराचे सदस्य. आज माझे आणखीन मित्र भूषण केळकर सुद्धा इथंच आहे. आम्ही नाव एक आमचं दोघांचंही आहे, त्याच्याशिवाय आमचे विचार सुद्धा चांगले जुळतात. भूषण वजन कमी केलेलं दिसते, चांगला दिसते. तर परिवार म्हटल्यानंतर हा एक घरगुती कार्यक्रम आहे, त्यामुळे मी थोडा अनौपचारिक सुद्धा बोलतोय. आज जी सुरुवात केली हरि ओम आणि त्याच्यानंतर हे तिन्ही श्लोक जे आपण ज्या पद्धतीने म्हणले, म्हणजे मी असं बघत होतो की तुम्ही छान पॉज प्रत्येक ठिकाणी देत गेलेला, त्याचा एक खूप चांगला इफेक्ट येतो. आणि दुसरं मी बघितलं की आपल्या सगळ्यांकडून जो प्रतिसाद त्याला मिळाला तो सुद्धा खूप मोलाचा आहे. या ध्वनीमध्ये एक प्रकारचा पवित्रता तर आहेच आहे, पण सामूहिक शक्ती सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होते. आणि सुरुवातच ओमनी झालेली आहे, त्यामुळे मग पुस्तक सुद्धा आपण या पुस्तकाचं पहिलं नाव होतं मित्रांनो, ओम टू जिनोम असं नाव होतं सुरुवातीला. जेव्हा हे पुस्तक, मला सांगतो मी की 2003 साली बुद्ध पौर्णिमेला, आणि मी म्हणेन आणि पुस्तकात मी लिहिलंय की या पुस्तकाची कल्पना मला स्फुरली, आणि स्फुरली हाच शब्द योग्य आहे त्याच्यासाठी. आणि त्या दिवशी रात्री मी या पुस्तकाबद्दल काय मला वाटतं हे एक पान लिहिलं, आणि ते पान अजूनही मी जपून ठेवलेलं आहे. त्या दिवशी जे लिहिलं पान, आणि मग नंतर पुस्तक जसं उलगडत गेलं तसं तसं शेवटच्या टप्प्यामध्ये मला ही जाणीव अधिक प्रखर झाली की अरे, ओम टू जिनोम ही जी ट्रॅजेक्टरी आहे ती काही योग्य दिसत नाही आहे. 2003 सालापासून ते 2024 सालापर्यंत हे जास्ती आणखीन उलगडत गेलं. आणि ते का, हे मी जेव्हा बोलीन त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की का मी असं म्हणतोय. आणि म्हणून माझे ज्यांना आपण मेंटॉर म्हणू, गुरु म्हणू, त्यांचं नावही गुरुराज आहे. त्यांचं नाव आहे गुरुराज मुतालिक. पुण्यामधल्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये मेडिसिन विभागाचे पहिले प्राध्यापक. आज त्यांचं वय आहे 97, आणि अमेरिकेमध्ये ते स्थायिक आहेत. आणखीन अजूनही वर्षातनं मी 8 दिवस त्यांच्याकडे जाऊन राहतो, आणि आम्ही दोघं अजूनही अनेक विषयावरती लिहित असतो. आमच्या दोघांचं अजून एक पुस्तक आहे, इंटिग्रेटिव्ह अप्रोचेस फॉर हेल्थ. हे त्याला खूप चांगले रिव्ह्यूज जगभरचे मिळालेले आहेत. अकॅडमिक प्रेसने ते पब्लिश केलेलं आहे. तर गुरुराज मुतालिकांच्या सान्निध्यात मी आल्यानंतर हा प्रवास ओम टू जिनोमचा, जिनोम टू ओम झाला.
याची सुरुवात कशी झाली तर माझ्या स्वतःची बॅकग्राऊंड अशी आहे की मी थोडं ते सांगतो मी. म्हणजे मी स्लाईड आणल्यात पण स्लाईड प्रमाणेच मी बोलीन असं काही नाही. आणि मध्ये सुद्धा तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे तर तुम्ही मध्ये सुद्धा विचारू शकता. हे सुरुवात मी अशी करीन की माझं बालपण कसं गेलं. कारण मी असं मानतो की हे पुस्तक जे लिहिलेलं आहे ते मी आणि इंदू रामचंदानी जरी याच्या तुम्हाला कव्हरवरती लेखक म्हणून दिसत असू तरी सुद्धा हे पुस्तक उलगडत गेलेलं आहे. आणि हे पुस्तक आम्ही लिहिलेलं नाही आहे. आम्ही फक्त एक माध्यम म्हणून आमचा उपयोग त्याच्यामध्ये झालेला आहे. कारण आज सुद्धा हे मी पुस्तक वाचताना बघतो ना की हे आपण खरंच लिहिलं का, असा प्रश्न आम्हाला सुद्धा पडतो. आणि त्याचं कारणही आहे. आणि हे कारण या पुस्तकाचं जे सब टायटल आहे, इव्हॉल्विंग जर्नी ऑफ मॉडर्न सायन्स टू मेटा सायन्स, या सब टायटलमधनं ते आणखीन उलगडत जाईल, जसं मी बोलीन तसं. पण बालपण याच्यासाठी सांगतो की या पुस्तकामध्ये जे आलंय ना ते माझ्या लहानपणापासून माझ्या मनावरती जे संस्कार होत गेले, माझी जशी जडणघडण होत गेली, त्याचं रिफ्लेक्शन म्हणून हे पुस्तक आलेलं आहे. म्हणजे माझा जन्म पुण्यामध्ये झाला आणि शहरी वातावरणामध्ये मी राहिलो आणि वाढलो. पण तरीसुद्धा कालच मी मराठवाड्यातल्या याच्या खेड्यातनं आलो जाऊन. आणि मी असं मानतो की खरा भारत आज खेड्यामध्ये शिल्लक आहे. खरा भारत हा शहरामध्ये शिल्लक राहिलेला नाही आहे. तर शहरी भागामधनं वाढत असताना कशी होती आमची जडणघडण. नुमवी शाळेमध्ये होतो मी. तुळशीबागेच्या समोर भाऊ महाराज बोळ म्हणून आहे, तिथं राहायचो. रोज सकाळी 6 वाजता उठून आमच्या घरातनं आम्हाला उठून समोर तुळशीबागेमध्ये ओक गुरुजी वेदपाठ शाळा चालवायचे. तिथं गीता पाठांतर, हरिपाठ, मनाचे श्लोक, हे सगळं. म्हणजे दुसरीत असताना मला आता ते सर्टिफिकेट आहे म्हणून माझा विश्वास बसतो, पण आता मी विसरलोय. तर माझ्या गीतेचे जवळजवळ 4 अध्याय पूर्ण पाठ होते. आणि आमच्या शाळेच्या शेजारीच आनंद आश्रम म्हणून आहे. आनंद आश्रमामध्ये ते दरवर्षी गीता पाठांतर स्पर्धा घ्यायचे. त्याच्यामध्ये मी सहभागी झालो होतो आणि मला तिथं बक्षीस मिळालं होतं 3 रुपये. त्यामुळे कशासाठी सांगतोय मी की ही जी लहानपणापासूनची जी जडणघडण होत असते ना, मनावर जे संस्कार होत असतात ते खूप महत्त्वाचे असतात. आणि मग त्याच्यानंतर काय, म्हणजे मी एकत्र कुटुंबात वाढलो. म्हणजे आम्हाला मोठे होत असताना चुलत भाऊ म्हणजे काय हे माहितीच नव्हतं. भाऊ म्हणजे भाऊ असतो, बहीण म्हणजे बहीण असते. चुलत कसले आले, काय चुलत म्हणजे काय आहे ना. त्या घरामध्ये आम्ही 24 जण एकत्र राहायचो. मी, माझे वडील, आमची कुटुंब, त्यांचे भाऊ, माझे काका, त्यांची कुटुंब, असे सगळेजण. आणि एका स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक व्हायचा आणि एका ठिकाणी जेवायचं एका स्वयंपाकघरामध्ये. कारण ही एक महत्त्वाची खूण आहे खरंच कुटुंब एकत्र आहे का नाही याची. एकत्र स्वयंपाक होणं, स्वयंपाकघर एकत्र राहणं ही खूप मोठी. त्याच्यामधनं पुढं नुमवीसारख्या शाळेमध्ये शिकत असताना पण याच्यातनं काय झालं की जरी या सगळ्या वातावरणातनं झालो तरी सुद्धा मानसिक जडणघडण अशी घडत गेली. कारण आम्ही विज्ञानाचे विद्यार्थी, त्यामुळे विज्ञानाची आपल्याकडे शिकवण्याची जी काही प्रक्रिया आहे ना त्याच्यामधनं आपलं जे मानसिक तयारी जी होते ती एक प्रकारच्या ज्याला आम्ही एथिस्ट म्हणतो अशा पद्धतीने तयारी होते. नास्तिकतेच्या दृष्टीने आम्ही जास्ती जातो, रॅशनलिस्टिक आम्ही स्वतःला जास्ती म्हणवायला लागतो. आणि त्याच्यामुळे आपल्या मूळ परंपरांपासून हळूहळू आपण दूर होत जातो. त्यामुळे लहानपणी मी माझ्या वडिलांबरोबर रोज माझे वडील सारसबागेत चालत जायचे. भूषणला माहिती आहे, त्याचे वडील, माझे वडील अनेक वर्षापासून एकत्र आहेत. आणि अविनाशजींचे सासरे सुद्धा आमच्या खूप जुने स्नेही आहेत. माझ्या वडिलांचे सुद्धा ते चांगले स्नेही आहेत. रोज आम्ही त्यांच्याबरोबर सारसबागेपर्यंत चालत जायचो, तुळशीबागेपासून तिथपर्यंत. आणि अनेक वर्ष ते तर पर्वतीपर्यंत जायचे, मी त्याच्यानंतर नाही जायचो. मग येताना वाटेत भिकारदास मारुती असेल, मग शनिपार असेल, अशी सगळ्या देवांची. तर माझी स्वतःची जी काय आपण म्हणतो तशी जी जडणघडण झाली ती या अशा धार्मिक कुटुंबात जरी झाली तरी सुद्धा विचारसरणी थोडीशी नास्तिक झाली.
देवावरती विश्वास आपण ठेवायचा का, काय आहे? त्यामुळे मी गणपतीला जायचो, मी उपवास करायचो चतुर्थीला. अजूनही माझं अथर्वशीर्ष पूर्ण पाठ आहे, अजूनही बनलं तरी मी आत्ता सुद्धा सगळं म्हणू शकतो. पण गणपतीपेक्षा माझी श्रद्धा माझ्या वडिलांवरती जास्ती होती. आणि ह्याच्यातनं पुढे जेव्हा विद्यार्थी, एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पुढे गेलो, तेव्हा विज्ञान काय सांगतं? इम्पिरिकल सायन्स. मला जे दिसतं, मी जे मोजू शकतो ते खरं, बाकीचं काही नाही खोटं. ह्याच्यानंतर 2 प्रवाह असतात. एक प्रवाह असा आहे की म्हणतो की नाही, ह्याच्या पलीकडे काही नाहीच आहे, म्हणजे बाकीची सगळी बोंदुगिरी आहे. दुसरा प्रवाह आहे म्हणतो की मला नाही माहिती. तर मी स्वतः या दुसऱ्या प्रवाहामध्ये आहे, की मी असं म्हणतो की आज मला माहिती नाही, उद्या कदाचित माहिती होऊ शकतं. आज विज्ञानाला हे माहिती नाही आहे, पण उद्या माहिती होऊ शकतं. आणि ते का म्हणतोय मी, हे आपण हळूहळू ते पुस्तक उलगडत जाईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. ही पार्श्वभूमी मी तुम्हाला मुद्दामून सांगितली की या पुस्तकाच्या संस्कार काय आहेत. हे पुस्तकामध्ये सुद्धा आम्ही संस्काराबद्दल सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी याच्यात लिहिलेल्या आहेत. मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी जरी असलो तरी सुद्धा माझा असा ठाम विश्वास आहे की विज्ञान हे जोपर्यंत, ज्याला आपण मानवशास्त्र म्हणतो, ह्युमॅनिटीज, किंवा समाजशास्त्र म्हणतो, सोशल सायन्सेस, यांच्याबरोबर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत विज्ञान हे अपूर्ण आहे. आणि म्हणून हे पुस्तक जेव्हा लिहिलं त्यावेळेला त्याच्या प्रकाशनाचा समारंभ जो आहे तो माझ्या मनात असं खूप होतं की हे पुस्तक मला एका आर्ट फॉर्ममधनं प्रेझेंट करायचं आहे. आणि म्हणून जवळजवळ वर्षभर मी आमच्या भरतनाट्यमच्या गुरु आहेत स्वरूपा उडगी म्हणून, म्हणजे पुतणीच आहे माझी ती, पण तिच्याबरोबर मी वर्षभर आम्ही काम करत होतो. हे पुस्तक थोडं समजायला अवघड होतं त्यांनी आधी समजावून घेऊन मग त्याचं आम्ही परफॉर्मन्समध्ये रूपांतर केलं. आपण म्हणतो की एक चित्र 1000 शब्द सांगू शकतं, पण एक व्हिडिओ तो हजारो शब्द सांगू शकतो. त्यामुळे सुरुवातीला मी तुम्हाला फक्त एक छोटा 1 मिनिटाची क्लिप दाखवणार आहे. ती टीझर आहे त्याचा, पण तो पूर्ण जो 12 मिनिटाचा भरतनाट्यमचा व्हिडिओ, दिल्लीला जेव्हा आम्ही तो दिल्ली विद्यापीठामध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं 4 सप्टेंबरला, ज्याला नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि अनेक कुलगुरू असे उपस्थित होते, त्यांनी हे 12 मिनिटं ऐकल्यानंतर सगळ्यांनी उभं राहून त्याला स्टँडिंग ओव्हेशन दिलं. इतका त्याला प्रभाव. आपली जी कला आहे आपल्याकडे, ही आपली परंपरा आहे की जी आपण विसरत चाललो आहे. तर ही मी ओपन करीन, ती यूट्यूबला जाऊन थोडा वेळ आपल्याला एखादी जाहिरात त्याची बघायला लागेल कदाचित यूट्यूबची, पण ती आपण लवकर बंद करू. ज्ञान आणि प्रज्ञान या 3 स्तरांवरती हे उलगडत जातं. षड्रिपुओं का उगम स्थान, अज्ञान घोर अंधियारा है, और सुहानी जागृत कर दे. नंतर तुम्हाला सवड होईल, किंवा आत्ता सुद्धा आपला संपल्यानंतर जर वेळ असेल तर आपण ती 12 मिनिटाची पूर्ण सुद्धा बघू शकतो. पण हे तुम्हाला साधारण कल्पना यावी की या पुस्तकामध्ये काय आहे. याच्यात थोडक्यात ते सांगतायत ना की ज्ञानमार्ग उजियार आहे. नॉलेज सोसायटी आपण जी म्हणतो ती काय, आणि त्याच्याकडे आपल्याला कसं जाता येईल. म्हणजे आपण या पुस्तकामध्ये, आता पुस्तकाकडे वळतो मी. पहिलं डिस्क्लेमर असं आहे याच्यामध्ये की हे पुस्तक जे आहे ना ते पूर्णपणे, ज्याला आपण ॲग्नॉस्टिक म्हणतो तसं आहे. ह्याच्यामध्ये जरी ओम असेल तरी सुद्धा हे आम्ही पुस्तक पूर्णपणे कुठलं हिंदू पुस्तक आहे असं आम्ही प्रोजेक्ट नाही करत आहे ह्याच्यामध्ये. कारण याला वैश्विक धोरण आहे. आपण सनातन धर्म म्हणतो तर त्याच्यामध्ये वैश्विक मानवी मूल्यांचा उल्लेख आपल्याला झालेला दिसतो. आणि आम्ही लेखक म्हणून स्वतःची कुठलीही पोझिशन याच्यामध्ये घेत नाही. आम्ही तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहिती या पुस्तकामधनं देतोय. आमच्या स्वतःची भूमिका नाही आहे. तुम्हाला हे वाचल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची मतं बनवू शकता जी आहे ते. आम्ही आमची मतं तुमच्यावरती लादत नाही आहोत. आम्ही हेही बघतोय की या पुस्तकामध्ये वाचकांना
प्रत्येक विषयाची आज अद्ययावत असलेली माहिती आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला जून 2024 पर्यंत विज्ञानामध्ये जी काही प्रगती झालेली आहे त्याची सगळी माहिती मिळेल. जून 24 पर्यंत. हे पुस्तक प्रकाशित झालं सप्टेंबर 24ला. मधल्या काळ तो प्रकाशनाचा गेला तेवढ्यापुरतं. आणि या पुस्तकामध्ये आम्ही शेवटी असं सांगतोय की आम्ही असं म्हणतोय की आज आपण गरज आहे की विज्ञानाला प्रज्ञानाकडे जाण्याची, आणि म्हणून याचं नाव आम्ही बदलून जिनोम टू ओम केलं. कारण ओमनी जिनोमकडे नाही जायचंय. जिनोमला एका दिशेची आवश्यकता आहे की जी ओम त्याला देऊ शकतं. म्हणून हा प्रवास जो आहे तो जिनोम टू ओम असा केलेला आहे. ही मी सांगितले तुम्हाला. त्याच्यातला काही भाग फक्त सांगतो की माझं स्वतःचं शिक्षण जे आहे ते जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्रीमध्ये झालं, आणि त्याच्यानंतर औषध विज्ञान किंवा फार्मॅकॉलॉजी म्हणतो आपण, या विषयामध्ये माझं काम झालं. माझ्याबरोबरचे सगळे मित्र माझे त्या वेळेच्या काळानुरूप ज्या विषयांना महत्त्व होतं, म्हणजे ज्याला जेनेटिक्स आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, अशा विषयांमध्ये गेले. पण मी मात्र ठरवलं की मी काम करीन ते आयुर्वेदामध्ये करीन. कारण माझ्या घरामध्ये मी लहानपणापासून बघितलंय की साधी साधी औषधं कशी आपल्याला उपयोगी पडू शकतात, तसं जैवरासायनिक कारण काय आहे हे शोधायचा प्रयत्न मी म्हणलं माझ्या कामातनं करेन. म्हणून MSCच्या माझ्या प्रोजेक्टपासून मी जी आयुर्वेदिक कामावरती सुरू केली ती आज ताग्यात मी तोच धागा पकडून, ज्याला आपण इव्हिडन्स बेस्ड आयुर्वेद म्हणतो, पुराव्याधिष्ठित आयुर्वेद, अशा कामाची सुरुवात झाली. आणि या पुस्तकाची मी म्हणलं तसं 16 मार्च 2003ला कल्पना स्फुरली, आणि तो प्रत्यक्षात आलं, प्रकाशित झालं 4 सप्टेंबर 2024मध्ये. काही फाउंडेशनल गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. हे कसं सुचलं मला 2003 साली, तर 2000 साली मी असा एक सिद्धांत मांडला की आयुर्वेद हे पर्सनलाइज मेडिसिन आहे. पर्सनलाइज मेडिसिन हा सध्याचा परवलीचा शब्द झालेला आहे. पूर्वी औषधामध्ये असं आपण समजायचो की एकच औषध सगळ्यांना लागू पडेल, पण नंतर हळूहळू लक्षात यायला लागलं अरे तसं नाही आहे. मग त्याच्यातनं फार्माकोजिनॉमिक्स नावाची एक नवीन शाखा उदयाला आली. म्हणजे उदाहरण द्यायचं तुम्हाला तर ॲस्प्रिन. आपल्याला माहिती आहे की ॲस्प्रिन आपण डोकेदुखी असली तर ॲस्प्रिन घ्या सांगतो, पण 500 मिलीग्रॅम ॲस्प्रिन जर आपण घेतलं तर एखाद्या व्यक्तीचं डोकेदुखी थांबेल, एखाद्या व्यक्तीला त्याचा काहीच उपयोग होणार नाही, आणि एखाद्या व्यक्तीला त्याचा ॲसिडिटीचा त्रास होईल. तर या 3 लोकांमध्ये हे का असं वेगवेगळे फरक पडतं? एकच औषध आहे. तर त्याचा शोध जेव्हा घ्यायला लागलो त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की आयुर्वेदाने जी प्रकृतीची संकल्पना सांगितलेली आहे, दोष प्रकृतीची, की ज्याच्यामध्ये आपली जी काही लोकसंख्या आहे ती 3 भागामध्ये आपण डिवाइड करू शकतो. वात, पित्त आणि कफ. या 3 दोषांमधलं प्राबल्य जे आहे त्याच्याप्रमाणे आपली प्रकृती ठरते. आता तुम्ही सगळे बसलेले आहात, आपण सगळे वेगळे दिसतो, वेगळा विचार करतो. मी बोलतोय, तुमच्या मनामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे विचार मी बोलतोय त्याला रिस्पॉन्स म्हणून येत असतील. मग असं आपण कसं मानून चाललो होतो की अरे नाही, औषध सगळ्यांना एकच चालेल, असं नाही आहे. तर आता त्याच्यामधनं जसं जसं हे सुरुवात पहिल्यांदी कॅन्सरवरती जेनेटिक बेसिस जो आहे तो कॅन्सरचे रुग्ण त्यांनी 3 भागामध्ये डिवाइड केले, आणि नंतर असं लक्षात आलं की काही औषधं ही विशिष्ट जेनेटिक लोकांसाठी उपयोगी पडतात, बाकी लोकांसाठी नाही. आणि त्यात मी म्हणलं तसं फार्माकोजिनॉमिक्स ही. तर 2000 साली आम्ही जेव्हा हा सिद्धांत मांडला त्यावेळेला वैज्ञानिकांचं किंवा संशोधकांचं काम असं आहे की सिद्धांत मांडून चालत नाही, फक्त तो आम्हाला सिद्ध करायला लागतो किंवा तो डिस्कार्ड करायला लागतो की नाही, आम्ही मांडलेला चुकीचा होता, हे सुद्धा मान्य करायला लागतं. तर तसा तो करण्यासाठी आम्ही पुण्यामध्ये एक प्रयोग केला. कारण आमच्याकडे त्यावेळेला ज्याला संधिवात म्हणतो त्याचे रुग्ण होते. आम्ही संधिवाताच्या औषधांवरती काम करायचो तेव्हा. आणि संधिवात आणि एक जीन, डिटेलमध्ये मी नाही जाणार त्याच्या, पण एक जनुक याचा संबंध माहिती आहे, म्हणून ते जनुक आम्ही फक्त घेतलं, आणि त्या जनुकाची जी काही रचना आहे त्याच्या 3 भागामध्ये ते या वातपित्त कफमध्ये डिवाइड होतं, असं आम्ही संशोधन करून दाखवून दिलं. आणि त्याच्यामधनं पुढे आयुर्जिनॉमिक्स नावानी
कोट्यावधी रुपये आज या शाखेसाठी रिसर्च फंडिंग मिळतं आणि एक वैज्ञानिकांमध्ये एक नवीन वैज्ञानिक शाखा आयुर्जिनॉमिक्स नावाने विकसित झाली. आयुर्वेदामधल्या एका छोट्या ज्ञानबिंदूमधनं छोटं केलेलं काम एवढ्या मोठ्या स्तरावरती जाऊ शकतं. आणि म्हणून आम्ही म्हटलं की अरे आपण आपल्या ज्ञानाकडे एक नाविन्यतेचा विचार म्हणून बघायला पाहिजे. आणि त्यावेळेला हे जीन्सवरती काम चालू होतं. त्यावेळेला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट होरायझनवरती होता, पूर्ण झालेला नव्हता, चालू होता. आणि आमचा जिनोमचा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं, कारण त्याच वेळेला मी उपनिषदांचा सुद्धा वाचन करत होतो. आमच्या घरामध्ये मोठं होत असताना मी सुद्धा म्हणजे आमच्या घराच्या शेजारी घैसास गुरुजींची वेदपाठशाळा होती एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बेंद्र्यांच्या वखारीमध्ये संघाची शाखा भरायची. म्हणजे रोज आम्हाला संध्याकाळी आणि सकाळी बिगुल वाजून गीत ऐकल्याशिवाय आमचा दिवस सुरू नाही व्हायचा किंवा संपायचा नाही, अशी परिस्थिती होती. आणि शेजारी तर वेदपाठ शाळांचं ते चालू असायचं उद्घोष त्यांचा सातत्याने. तर हे सगळं चालू असताना उपनिषदांमध्ये ईशावास्य उपनिषदामधल्या एका सूत्राशी मी थांबलो. म्हणलं यांना काय सांगायचंय. ते सूत्र असं आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाय शिष्य. तर म्हणलं याला काय नक्की सांगायचंय. ते जरी वैश्विक कॉन्शियसनेसबद्दलचं हे बोलत असले तरी सुद्धा हे सूत्र एक्झॅक्टली जिनोमला सुद्धा लागू होतं असं आमच्या लक्षात आलं. कारण हे काय सांगतंय की हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे. तुम्ही पूर्णामधनं जर काही छोटा भाग काढला तर जो तुम्ही काढून टाकता भाग, तो भाग सुद्धा स्वयंपूर्ण होऊ शकतो. जो शिल्लक राहतो तो सुद्धा पूर्ण होण्याची क्षमता असते त्याच्यामध्ये. हे सगळं पूर्ण आहे कोण आपण बोलतो. म्हटलं जिनोम आहे ना, जिनोम जो आहे, जिनोम म्हणजे आपल्या शरीरातला पूर्ण DNA. त्या DNA मधला तुम्ही छोटा भाग जर काढला ना तर त्याच्यामध्ये पूर्ण जिनोम व्हायची क्षमता असते. किंवा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो पूर्ण होऊ शकतो. म्हणलं या जिनोमची डेफिनेशन आहे ही. आणि मग त्याच्यातनं मी म्हटलं की अरे ह्याच्यात आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग त्यातनं ते 2003 साली ओम टू जिनोम हे उदयाला आलं. नंतर अनेक त्याच्यामधले भाग आपल्याला बघता येतील की दुसरी मोठं अफोरिझम आहे, अणोरणीय महत्त्वम प्रज्ञानम ब्रह्म. या उपनिषदापाशी पण थांबलो आम्ही. तैत्तरीय उपनिषद काय म्हणायचं यांना, प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे काय म्हणायचं. मग आमच्या असं लक्षात आलं की ही जी महावाक्य आहेत, प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य म्हणलेलं उपनिषदामध्ये. आत्ता सुद्धा तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही ओम तत्सत, त्यांनी प्रार्थना तुम्ही काय ओम तत्सत म्हणजे काय म्हणायचंय त्यांना. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, मी फार महान आहे, काय म्हणायचंय त्यांना. पुरुषोयम लोकसंहिता, आयुर्वेद सुरू होतो त्याच्यातनं. पुरुषोयम लोकसंहिता, प्रकृती परिसिद्धांत काय आहे हा. आणि पतंजलीची सुरुवात होते चित्तवृत्ती निरोधा, काय म्हणायचंय त्यांना. अशा अनेक, हे तुम्हाला उदाहरणादाखल काही सांगितले. पण या बाजूला जे लिहिले हे सगळे आपले दर्शन आहेत. आणि या दर्शनांमधनं, सांख्य असो वैशेषिका असो, या दर्शनांमधनं आपल्याला काय शिकायला मिळतंय. आणि आपण दर्शनही फक्त वैदिक दर्शनांपुरतं नाही मर्यादित राहिलो किंवा दैविक दर्शनांबद्दल नाही वैद्य. आपण तेवढाच मान हा चार्वाकाला सुद्धा दर्शनामध्ये दिला, बुद्धांना पण तेवढाच मान दिला, जैनांना पण तेवढाच मान दिला. ही सर्व दर्शनं, या सगळ्या दर्शनांचा सार आम्ही या पुस्तकामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही सगळी इन्स्पिरेशन या पुस्तकाला आहेत. आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. वेद, पुराण, उपनिषद, भगवद्गीता, पतंजली योगसूत्र, बृहत्त्रयी चरक सुश्रुत वाग्भट, षटदर्शन आणि बुद्ध, जैन आणि चार्वाक, वेगवेगळ्या फिलॉसॉफीज, फक्त भारतीय फिलॉसॉफी नाही, वेगवेगळ्या फिलॉसॉफीज. मग ती ग्रीक फिलॉसॉफी असेल, चायनीज फिलॉसॉफी असेल, त्यांचा सुद्धा अभ्यास आम्ही याच्यामध्ये केलेला आहे. आणि त्याच्याचबरोबर आदि शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, श्री अरबिंदो, कृष्णमूर्ती आणि ओशो सुद्धा, या सगळ्यांचे विचार आम्ही या पुस्तकामध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे.
पुस्तकाची रचना अशी केली आणि हे पुस्तक जेव्हा त्याचा ड्राफ्ट तयार झाला तेव्हा तो 25 लोकांबरोबर आम्ही शेअर केला, जगातल्या विविध क्षेत्रातल्या विविध व्यक्तींकडे. आणि या पुस्तकाच्या मागे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये 26 जणांची एन्डॉर्समेंट्सची वाक्य तुम्हाला दिसतील आणि डिटेल एन्डॉर्समेंट्स आतल्या भागामध्ये आम्ही छापलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली एन्डॉर्समेंट आहे माझे मेंटॉर डॉक्टर कस्तुरीरंगन यांची, ज्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम करत होतो. ते ॲडव्हान्स प्रेज आम्ही त्याला म्हणतो. त्या 26 तुम्हाला दिसतील. आणि फॉरवर्ड याला गुरुराज मुतालिक, माझे गुरु तुम्हाला म्हणलं तसं, प्रोफेसर ऑफ मेडिसिन, आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर या दोघांनी त्याला प्रस्तावना दिलेली आहे. आणि या पुस्तकामध्ये आम्ही एक प्रोलॉग लिहिलेला आहे. कारण का लिहिला? कारण याचं नाव आम्ही जे दिलं आहे ना, मेटा सायन्स. तर मेटा सायन्स हे सुद्धा ॲडजस्टमेंट टर्म आहे ती. कारण आम्हाला काय म्हणायचं होतं की ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान या टप्प्यांमधनं आपल्याला जायला पाहिजे. आज आपण विज्ञानावरती अडकून बसलो आहोत. तर प्रज्ञानाला शब्द नाही इंग्लिशमध्ये. अनेक संस्कृत शब्दांना इंग्लिशमध्ये शब्द नाही आहेत. आणि म्हणून आम्ही या पुस्तकामध्ये शेवटी ग्लॉसरी दिलेली आहे. कारण तुम्हाला डिफाईन नाही करता येत, ते एक्सप्लेन करता येऊ शकतं तो कॉन्सेप्ट जो आहे तो. तर प्रज्ञानाला मग शेवटी काय ॲडजस्टमेंट वर्ड म्हणून आम्ही तो मेटा सायन्स घेतलेला. आणि मग मेटा सायन्स म्हणजे काय? कारण मेटा सायन्स ही संकल्पना इव्हन विज्ञानामध्ये सुद्धा फारशी विस्तृतप्रमाणे एक्सप्लेन केली गेलेली नाही आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो विज्ञाना मेटा सायन्स म्हणजे हे आम्ही त्याच्यात सांगितलेलं. कारण अनेकांचे वेगळे विचार असतील मेटा सायन्सबद्दल. आमचे काय विचार मेटा सायन्सबद्दल आहे? तर आम्ही मेटा सायन्स इज नियरिंग टू प्रज्ञान. मेटा इज बियॉन्ड, विज्ञानाच्या पलीकडे मेटा सायन्स. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्ञान म्हणजे आपण जर माहिती या स्वरूपामध्ये फक्त धरलं तर ज्ञानचा अर्थ गीतेमध्ये खूप मोठा सांगितलेला आहे. पण आपल्या आत्ताच्या लिमिटेड अप्रोचसाठी आपण ज्ञान म्हणजे माहिती असं घेतलं तर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. एखाद्या विषयामध्ये तुम्ही माहितीमध्ये उपयोग करून आणखी ज्ञानामध्ये तुम्ही विशेष भर घातली तर ती विशेष ज्ञान म्हणून विज्ञान होतं. पण तेच खरं नाही, त्याच्या पुढं काहीतरी आहे, ते प्रज्ञान. प्रज्ञानम ब्रह्म काहीतरी उपनिषदांनी सांगितलेलं आहे. मग ते काय आहे? मग विद्या म्हणजे काय? आपल्याकडे 2 प्रकारच्या विद्या सांगितलेल्या आहेत, अपराविद्या आणि पराविद्या. तर अपराविद्या ही आमच्या मते विज्ञानाशी निगडीत आहे. पण पराविद्या ही वेगळी, त्याच्यापेक्षा मोठी विद्या पराविद्या, ती प्रज्ञानाशी निगडीत आहे. तर हे प्रज्ञान आणि हे सगळं थोडंसं वाचकांना त्याचा भाग कळावा म्हणून आम्ही प्रोलॉगमध्ये या बऱ्याचशा विस्ताराने गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही अजून एक सांगितलेलं आहे की आज विज्ञान हे पुराव्या आधारित विज्ञान म्हणतो आपण. पण ते पुरावा कसला हो? पुरावा आम्ही म्हणतो की आम्हाला जो मोजता येईल आणि बघता येईल तो पुरेसा आहे का? आम्ही या पुस्तकामध्ये अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्हाला माहिती दिलेली आहे, पण आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला नाही दिलेली. तर आम्ही हे असं म्हणलं की इम्पिरिकल इव्हिडन्स हा महत्त्वाचा आहे, पण तो पुरेसा आहे का? आमच्या मते नाही, तो पुरेसा नाही. त्याची कारणं काय ही सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहेत. तर इम्पिरिकल इव्हिडन्स हा मानायचा जर ठरवला आणि आपण आता मानतो, ते पुढे मी त्या चॅप्टरबद्दल बोलीन त्यावेळेला त्याच्याबद्दल अधिक विस्तृतपणे सांगेन. पण अनुभव आणि अनुभूती याच्यामध्ये काही फरक आहे का? नाही. जो इंग्लिश लिटरेचरमध्ये तुम्हाला सांगणं खूप अवघड आहे. अनुभव आणि अनुभूती तुम्हाला मी सांगेन की विज्ञानाचा एक विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि या जबाबदारीने विधान करतो मी की जगामध्ये लागलेले बहुसंख्य मोठे शोध, छोटे नाही, बहुसंख्य मोठे शोध हे फक्त प्रयोगशाळेतल्या प्रयोगातनं आलेले नाही आहेत. मग हे कुठनं आलेले आहेत? तर हे अनुभूतीमधनं आलेले आहेत, हे अंतर्मनामधनं आलेले आहेत. आणि हे मी म्हणतोय म्हणून नाही, आईन्स्टाईननी सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि त्याची आम्ही कोट्स या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि मी 2 उदाहरणं तुम्हाला देईन याच्यासाठी. पहिलं उदाहरण मी देईन पाश्चात्याचं, कारण आपल्याला लवकर विश्वास बसतो, ते सांगतायत ते खरं याच्यावरती.
एवढा माइंडवरती आपल्या अजूनही तो वेस्टर्न इन्फ्लुएन्स आहे, जात नाही लवकर. तर पहिलं उदाहरण देतो मी, कार्ल फ्रेडरिक गॉस थिअरम म्हणून मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही सगळ्यांनी तो बघितला असेल. सेल्फ टॉट मॅथमॅटिशियन. त्यांनी पब्लिकली मान्य केलेले आहे की त्याला जे काही थिअरम्स स्फुरले ते त्याला आधीपासूनच माहिती होते. मग नंतर त्यांनी बॅकवर्ड काम केलं ते सिद्ध करण्यासाठी, उलट्या दिशेने, ज्याला आम्ही आमच्या कामामध्ये रिव्हर्स फार्मॅकोलॉजी म्हणतो. कोण स्फुरलं म्हणजे काय झालं असेल हो नक्की, हा प्रश्न नको विचारायला आपण. कुठनं स्फुरलं म्हणजे आलं कुठनं, ते उदयाला कुठनं आलं, ते त्याच्या मनामध्ये स्फुरलं, त्यांनी मान्य केलं. दुसरं उदाहरण देतो, आपल्या स्वतःचे भारताचे सुपुत्र रामानुजमनी पब्लिकली मान्य केलेलं आहे की त्याला त्याचं गणिताचं ज्ञान हे दैवी ज्ञान मिळालं. आता कुठनं दैवी ज्ञान म्हणजे कुठनं आलं ते ज्ञान त्याला? आत्ता काही महिन्यापूर्वी मी TIFR, भारतातली नंबर 1ची संशोधन संस्था, तिथं गेलो होतो. याच पुस्तकावरचं माझं लेक्चर होतं. पण माझ्या असं लक्षात आलं आणि मी ते बोलूनही दाखवलं की आपले शास्त्रज्ञ मला आपल्या अनेक बुवा महाराज काय तुम्हाला म्हणायचं असेल त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्ती हे ऑर्थोडॉक्स दिसले, क्लोज माइंडचे दिसले. शास्त्रज्ञ विचारच करायला तयार नाहीत. ही परिस्थिती आहे आत्ताची या मोठ्या मोठ्या संस्थांमधली. आणि तिथं आमची खूप आर्ग्युमेंट झाली तिथे याच विषयावरनं. आणि त्या ठिकाणी एक खूप मोठ्या शास्त्रज्ञ आहेत, विदिता वैद्य म्हणून, की ज्या भटनागर अवॉर्ड त्यांना मिळालं, न्यूरोसायंटिस्ट आहेत त्यांनी मात्र ही बाजू खूप जोराने तिथे लावून धरली की हे जे स्पिरिच्युअलिटी म्हणा तुम्ही त्याला, किंवा कॉन्शियसनेस म्हणा, दीज आर द क्वेश्चन्स ऑफ टुडेज सायन्स रिसर्च. यू कॅनॉट जस्ट इग्नोर देम or humiliate somebody who is talking about it, just because you don't know about it. तर हे आम्ही या पुस्तकामध्ये ही उदाहरणं देऊन अनुभव, अनुभूती या सगळ्या गोष्टींचा त्याच्यात विचार करून पिंडी ब्रह्मांडी पुरुष प्रकृती न्याय, मॅक्रोकॉस्म रिलेशनशिप ही काय आहे याच्याबद्दल सुद्धा आम्ही याच्यामध्ये विचार केलेला आहे. बघितलं तुम्ही ना, तर या पहिल्या प्रोलॉगबद्दल मी काय ते बोललो, त्यामुळे मी पुढे जातो. पण हे आईन्स्टाईन, रामानुजम आणि गॉस यांची उदाहरणं आम्ही या प्रोलॉगमध्ये दिलेली आहेत. आज आपण या एका प्रकारच्या अशा मटेरियलिस्टिक जगामध्ये राहतोय. आज जर बघितलं तुम्ही, विज्ञानाने खूप मोठी प्रगती केली आहे, याच्याबद्दल काही शंका नाही. पण ती प्रगती कशासाठी उपयोगात आणली आपण, आज हा प्रश्न विचारलात तुम्ही स्वतःला, तर तुमच्या लक्षात येईल की बहुसंख्य प्रगती विज्ञानाची ही आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या प्रमोशनसाठी जास्ती करून आपण त्याचाच वापर केलेला आहे. आपण मानव कल्याणासाठी विज्ञानाचा किती उपयोग केलेला आहे. विज्ञानाचा उद्देश हा सत्याचा शोध आहे, तो आपण किती घेतलेला आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी आपली मनाची कवाडं उघडी तर पाहिजेत ना, तीच आपण बंद करून कसं चालेल. वैज्ञानिकांनी जर तीच बंद केली तर कसं चालेल. तर आजच्या विज्ञानाला वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन करण्यासाठी विज्ञान नाही आहे. तर हे मुद्दे आम्ही याच्यामध्ये मांडले आणि आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये की याचा सगळ्याचा परिणाम काय झाला आहे विज्ञानाचा असा उपयोग करून. तर विज्ञान आणि प्रज्ञान याची कंपॅरिझन करताना आम्ही असं म्हणतो की सायन्स, मॉडर्न सायन्स ज्याला आपण म्हणतो, मॉडर्न सायन्स म्हणजे जर प्रकृतीचा अभ्यास असेल. मॉडर्न सायन्स काय सांगतो, मी तुम्हाला आता बाहेर मॉडर्न सायन्सप्रमाणे मी तुम्हाला सांगू शकेन आपल्या शरीरामध्ये किती पेशी आहेत, त्यांचं कसं काम आहे, हिमोग्लोबिन काय आहे, रक्त काय काम करतं, मसल्स काय आहेत, किती, हे सगळं मॉडर्न सायन्स तुम्हाला सांगू शकतो. झाडांकडे बघितलं तर मी कुठल्या फॅमिलीमधले, क्लोरोफिल काय आहे, कसं ते, हे सगळं आम्ही मॉडर्न सायन्स म्हणून सांगू शकतो. तर प्रकृतीचा अभ्यास आपण करतो मॉडर्न सायन्समध्ये सर्वसाधारणपणे. पण प्रज्ञान काय आहे,
तर विज्ञानाचा अभ्यास करायची शाखा आहे ती, सायन्स ऑफ सायन्स. मेटा सायन्स इज सायन्स ऑफ सायन्स. म्हणजे थोडक्यात, इफ सायन्स इज स्टडी ऑफ नेचर, मेटा सायन्स और प्रज्ञान इज स्टडी ऑफ नेचर ऑफ दॅट नेचर. नेचर ऑफ दॅट नेचर हा जो आहे ना भाग, तो आपण आता विचारच करत नाही त्याचा की जो आपल्या शास्त्रामध्ये खूप गांभीर्याने केला गेलेला आहे. म्हणजे एक हेल्थचं उदाहरण तुम्ही फक्त घेतलं, हे मी म्हणतोय तो तुम्हाला मुद्दा पटवून देण्यासाठी. तर आज आपण हेल्थ केअरमध्ये काय करतोय? आपण हेल्थ केअर आपण म्हणतो, पण आपण खरंच हेल्थ केअर देतोय का? आपण देतोय ती मेडिकल केअर आहे, आपण देतोय ती सिक केअर आहे. हेल्थ केअर कुठे देतोय आपण? कारण हेल्थ देण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी लागतात. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना हेल्थ सायन्सेस जे शिकवतो, 4 गोष्टींवरती आपल्या स्वास्थ्याचा डोलारा उभा आहे. कुठल्या त्या? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं न्यूट्रिशन, फूड, पोषण. दुसरी गोष्ट आहे तुमचं पर्यावरण. तिसरी गोष्ट आहे तुमची लाईफस्टाईल. आणि चौथी गोष्ट आहे की जी त्यातल्या आपल्या हातात नाही आहे, अनुवंशिकता. या 4 स्तंभांवरती आरोग्याचा किंवा स्वास्थ्याचा डोलारा आहे. आरोग्य हा शब्द आम्ही मानत नाही, स्वास्थ्य हा खरा शब्द आहे. स्वयं में स्थित, केवढा प्रोफाऊंड डेफिनेशन आहे. आयुर्वेदाची डेफिनेशन ही WHO डेफिनेशनपेक्षा कितीतरी पटीने जास्ती प्रगल्भ आहे. प्रसन्न आत्मेंद्रिय मन. प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मन या सर्व स्तरावरती तुम्ही जर स्थित असाल, प्रसन्न असाल, ब्लिस म्हणा तुम्ही, तर तुम्ही स्वस्थ आहात. तर याच्यात काय आपण सापडलेलो या दुष्टचक्रामध्ये? पेशंट तर आहे तो बिचारा काय म्हणजे भरडला जातोय. डायग्नॉस्टिक लॅब्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ड्रग कंपनी आहेत, हॉस्पिटल्स आहेत, इन्शुरन्स आहेत. या सगळ्या गोंगाटामध्ये पेशंटला स्वतःला काहीच करता येत नाही अशी परिस्थिती होती. आणि आज आम्ही म्हणतो त्या अँथ्रोपोसीन आहे. आज आपण वास्तविक असायला पाहिजे होतं ते ओमसीन इपॉकमध्ये. आपल्याला माहिती आहे इपॉक्स आहेत वेगवेगळी, तर आपण या होमसीन इपॉकमध्ये आपण होतो. पण आपण फार जलद गतीने अँथ्रोपोसीनमध्ये गेलो. का गेलो? अँथ्रोपोसीन म्हणजे मानव केंद्रित इपॉक तयार झाला. आणि नेचरमध्ये 2022 साली 20 साली हा एक पेपर पब्लिश झाला की ज्याच्यामध्ये त्याने दाखवलं की त्या वर्षी पृथ्वीवरचं सजीवांचं वजन, सजीव म्हणजे याच्यात प्राणी आणि वनस्पती सगळे आले, त्यांचं वजन हे कॉन्क्रीट आणि मानवनिर्मित जे पदार्थ आहेत त्यांच्यापेक्षा कमी झालं. हे कॉन्क्रीट, स्टील, प्लास्टिक हे सगळं याचं वजन एवढं प्रचंड वाढलं की त्या मानाने आपलं सजीवांचं वजन कमी. म्हणजे थोडक्यात मानव केंद्रित ही सगळी पृथ्वी झाली. अँथ्रोपोसीनमध्ये आपण गेलो आणि आता बघतोय आपण काय बदल होत आहेत सगळीकडे. हे त्या सगळ्याचा परिणाम असे आहेत. म्हणजे आत्ताच गाडीत येताना मी बोलत होतो, अरे मान्सून म्हणायचं काय, याला काय म्हणायचं? हे आज चालू आहे, एवढा मोठा पाऊस येतो, कशामुळे येतो, काय झालंय काय नक्की? आणि कोणालाच माहिती नाही. मग एवढे मोठमोठे प्रयोगशाळा आपल्याकडे हवामान खातं आहे, पण त्यांना सुद्धा त्याचा आधी अंदाज थोडासुद्धा नाही घेता आला. तर आपल्या विज्ञानाच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव तुम्ही ठेवणार आहात का नाही, हा प्रश्न आहे. तर हे फक्त याचे चित्र तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे तुम्हाला काय दिसतंय पडद्यावरती? या पहिल्या चॅप्टरमध्ये आम्ही 10,000 वर्षांचा वैज्ञानिक इतिहास कॅप्चर केलेला आहे. केवमॅन पासून ते आजच्या AI पर्यंत सर्व. आणि या पुस्तकामध्ये आम्ही ही एक फिगर दिली आहे. हे क्रोमोझोम आहे, X आणि Y. का तुम्हाला सांगतोय? तर हा मोठा प्रचंड क्रोमोझोम बघा, त्याच्या पुढे छोटासा पिग्मी क्रोमोझोम दिसतोय. तो जो पिग्मी क्रोमोझोम आहे ना, तो आमचा आहे, पुरुषांचा. आणि हा जो प्रचंड मोठा दिसतोय आपल्या पुढे ना, तो तुमचा आहे, महिलांचा. म्हणजे तुम्ही एवढ्या सशक्त आमच्यापेक्षा खूप मोठ्या आहात. आणि म्हणून आपण आपल्या शास्त्रामध्ये तुम्हाला देवीचा दर्जा दिला. म्हणजे फिजिकली जरी आम्ही खूप ताकदवान असलो ना, तरी सुद्धा इमोशनली, निर्मितीच्या बाबतीमध्ये, संगोपनाच्या बाबतीमध्ये, रेझिलियन्स म्हणतो त्याच्यामध्ये, या महिला खूप मोठ्या आहेत. म्हणून आपण महिला सबलीकरण वगैरे पुरुषांनी बोलायचं कारण नाही आहे. आम्ही त्यांना त्यांच्या स्वरूपामध्ये जर विकसित करायला फक्त आम्ही मोकळीक दिली तरी सुद्धा त्या खूप चांगल्या आणखीन कामं करू शकतो. तर हे आम्ही त्या क्रोमोझोम, जेनेटिक्स सांगतं. हे अजूनही आम्हाला माहिती नाही की तुमचा क्रोमोझोम एवढा मोठा का आहे. अजून याच्यातली सत्य खूप उलगडायची आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये विज्ञानाला उलगडायची आहेत. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण मानवतेचं जे उत्क्रांती आहे त्याचा आढावा घेतलेला आहे.
स्टोन एज टू इंडस्ट्री 5.0 हा भूषणचा आवडीचा विषय आहे. इंडस्ट्री 5.0 त्याचं छान पुस्तक आहे, त्याच्यावरचं AI चा सुद्धा त्याचा चांगला अभ्यास आहे. आणि याच्यात पुढच्या चॅप्टरमध्ये आम्ही म्हणतोय की या विज्ञानाचा उपयोग आपण कसा चुकीच्या पद्धतीने करतोय. विज्ञान चांगलं आहे, पण तुम्ही त्याचा उपयोग चांगला नाही करत आहात. हा दिसतोय तुम्हाला, हा नेचरमध्ये पब्लिश झालेला आर्टिकल आहे. पुन्हा हा उंदीर आहे, उंदीराचा एम्ब्रिओ आहे. त्याला 6 पाय आहेत. आता तुम्ही विचार करा की 6 पायाचा उंदीर तुम्ही जर करू शकता तर तुम्ही वाटेल ते करू शकाल ना. तुम्ही 6 पायाचा घोडा नाही, फक्त उडणारा घोडा सुद्धा करू शकता. ते काही परिकथामधलं नाही राहिलेलं आज. हे क्रिस्पर सारख्या ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत त्याच्यामधनं तुम्हाला जीन एडिटिंग त्याचा चांगलाही उपयोग करू शकतो. आता तुम्ही नुकतीच केस बघितली असेल, जीन एडिटिंग करून एका मुलाला जीवदान मिळालेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन काय हे घडतंय हे पण आपण बघायला पाहिजे. हे चुकीच्या हातात जर गेलं तर काय होऊ शकतं याचा आम्ही आढावा घेतलेला आहे या चॅप्टरमध्ये. आणि आम्ही असं म्हणतोय की वी आर ऑन द वर्ज ऑफ एक्सपिरियन्सिंग फोर्थ बिग बँग. तर फोर्थ बिग बँग कशी आहे ती तुम्ही याच्यात वाचा, पण आम्ही म्हणतोय फोर्थ बिग बँग येते आपण आपल्याकडे. तिसऱ्या चॅप्टरमध्ये आम्ही ओरिजिन कसं झालं हे, म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये आम्ही बघितलं विज्ञान, मग त्याची प्रगती, आपलं कुठलं ओरिजिन आहे. हा चित्र ते तुम्हाला दिसतंय हे डॉक्टर काकोडकरांनी मला दिलेलं चित्र आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर काकोडकर दिसत आहेत आणि त्यांच्या शेजारी तुमच्या मागे, त्यांच्या मागे तुम्हाला दिसेल नटराजाचा पुतळा आहे, नटराजाचं शिल्प आहे. आणि ते कुठं आहे तर ते सन, जगातली सगळ्यात मोठी प्रयोगशाळा जी आहे स्वित्झर्लंडमधली, तिथं प्रयोगशाळेमधलं ते चित्र आहे सनमधलं. आता का त्यांना वाटलं हे चित्र आपण लावावं? म्हणजे आपण जरी आपल्या शास्त्राकडे डोळेझाक करत असलो तरी सुद्धा जगाचे डोळे उघडे आहेत. ते डोळे उघडून नीट बघतायत. आपण नुसते डोळे उघडा बघा नीट बघतोय म्हणतोय, पण ते बघतोय का आपण हे काही समजत नाही. तर हे सगळं आम्ही याच्यामध्ये ओरिजिन आणि खूप छान याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल की आपली सायकल जी आहे, सृष्टी, स्थिती आणि प्रलय हे काय कन्सेप्ट आहेत, पिंडी ब्रह्मांडी काय कन्सेप्ट आहे, आणि त्याचा या आधुनिक विज्ञानाशी का अद्वैत म्हणजे काय. 2022 सालचं नोबेल प्राईज आपल्याला मिळालेलं ते भारताला मिळायला पाहिजे होतं, कारण तो आपल्या सिद्धांतावरती आहे, पण आपण आपल्यावर कामच करत नाही. 2018 सालचं नोबेल प्राईज आहे ते भारताला मिळायला पाहिजे होतं, कारण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उपवासामुळे तुमचा कॅन्सर बरा होऊ शकतो, ऑटोफॅजीमुळे. पण नंतर हे कोणीतरी नोबेल प्राईज मिळाल्यानंतर आपण मग जागे होतो, सांगतो आम्हाला हे माहिती होतं 10,000 वर्षापूर्वी. उपयोग काय त्याचा माहिती असून? आपण असं जरी मान्य केलं, आणि हा विषय वेगळा आहे, त्याच्यावरती नंतर पुन्हा बोलता येईल आपल्याला, पण आपलं जे ज्ञान आहे ते नालंदा तक्षशिला मार्फत जगभर गेलं. आपण डार्क एजेसमध्ये गेलो आणि त्या डार्क एजेसमधनं एकदम रेनेसान्समध्ये गेलं. हा चमत्कार कसा झाला याचा विचार आपण करणार आहोत का नाही? कसा झाला चमत्कार? एकदम कालपर्यंत गुहेत राहणारे लोक एकदम अचानक एवढे प्रगत कसे झाले? याचं एक टेस्ट म्हणून मी माझ्या फिलॉसॉफीच्या मित्राला विचारलं, सिनियर फिलॉसॉफीचे प्रोफेसर. म्हटलं मला तुम्ही तुमच्या फिलॉसॉफीमधला एक सिद्धांत असा सांगा की जो भारतीय दर्शनशास्त्रामध्ये नाही, कुठलाही एक सांगा. त्यांनी त्याच्यावर खूप अभ्यास केला आणि मला त्यांनी मोकळेपणाने सांगितलं की नाही आहे बाबा. काय अर्थ आहे याचा? म्हणजे ही जी सिकंदर नंतर जी सगळी नॉलेज ट्रान्सफर होऊन आपण सप्रेस झालो, पण ते वरती आले कारण त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याच्यावर बांधन केले. ही त्यांची किमया आहे ना नक्की. मात्र आर्किमिडीज, युरेका आणि सफरचंद, न्यूटन, ज्याला काही शास्त्रीय पुरावा नाही आहे, ते आपण आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवतोय अजूनही. पण न्यूटनच्या शेजारी आर्यभट्टाचं चित्र द्यावं असं अजूनही आपल्याला वाटत नाही शाळेच्या पुस्तकामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह तुम्हाला याच्यामध्ये झालेला दिसेल. 4थ्या चॅप्टरमध्ये आम्ही लाईफ म्हणजे काय हे महत्त्वाचे प्रश्न, काय जीवन म्हणजे काय आहे, कुठनं आलेलं आहे, जेनेटिक आहे फक्त, काय आहे ते, एन्व्हायरमेंटल आहे, कॉन्शियसनेस म्हणजे काय, काय जाणीव म्हणजे काय, आपल्याला मानव हा वेगळा काय आहे, आपल्याला आपल्या स्वतःची जाणीव आहे, आपल्याला कॉन्शियसनेस आहे आपल्याला. आता तर असं माहिती होतंय की इवन प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, झाडांमध्ये सुद्धा कॉन्शियसनेस आहे. तर ते काय आहे? आता नुकतंच एक असा प्रसिद्ध झालेला आहे निबंध पुन्हा नेचरमध्ये, कारण ही सगळी मोठी जर्नल्स आहेत महत्त्वाची, त्याच्यात आलं की आपण समजतो की ते खरं सायन्स आहे. नेचरमध्ये प्रसिद्ध झाले की झाडं एकमेकांशी बोलू शकतात, आपल्याशी सुद्धा झाडं बोलू शकतात. असं आपण काही वर्षापूर्वी बोललो असं वेड्यात काढलं असतं आपल्याला.
म्हणजे काही लोक होती झाडाला मिठी मारून बसायची, आपल्याकडे पण होती, आपण वेड्यात काढायचो त्यांना. तर या गोष्टींचा सगळा ह्याच्यामध्ये इपिजेनेटिक्स म्हणजे काय, जीन म्हणजे फक्त पूर्वी असं आम्ही गृहीत धरून चालायचो की आपण जे जन्माला आलेलो आपला DNA आहे तोच आपल्याला सगळ्याला गव्हर करतो. खरं आहे ते, पण त्याच्या पुढे काहीतरी आहे. तुमचे संस्कार आहेत ते DNAला ठरवतात की कुठली जीन्स एक्सप्रेस होतील आणि कुठली होणार नाहीत. आणि एवढंच नाही तर काही यौगिक प्रक्रियांमधनं तुम्ही ती एक्सप्रेस होणारी जीन्स सुद्धा थांबवू शकता, रिव्हर्स करू शकता. ह्याचं थोड्यात पुढच्या ह्याच्यामध्ये अजून सांगेन किंवा मी नाही सांगायचं विसरलो तो प्रश्न तुम्ही विचारू शकता. मग पुढचं चॅप्टर आहे मन म्हणजे काय आहे खरं, व्हॉट इज माइंड, आणि थिंकिंग आणि नोईंग मधला काय फरक आहे. हे प्रश्नच आपण विचारत नाही आपल्याला कधी. काय फरक आहे थिंकिंग आणि नोईंग मधला, ब्रेन आणि माइंड, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, हे काय आहे, प्रकार काय आहे, ब्रह्मन काय आहे. माइंड आणि बॉडी आणि ब्रेन ह्याच्यामधले रिलेशनशिप आज मॉडर्न सायन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे काम त्याच्यावरती. पण मॉडर्न सायन्स ब्रेनकडे बघताना वेगळ्या दृष्टीने बघतं. आणि मॉडर्न सायन्स अजूनही मन म्हणजे काय हे माहिती नाही आहे. आपल्याकडे मेंटल हेल्थ आहे, पण माझ्या मेंटल हेल्थ सायकियाट्रिस्ट मित्रांना मी विचारतो की काय माइंड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का. माइंड म्हणजे काय माहिती नसताना तुम्ही मेंटल हेल्थ कशी देऊ शकता. तुम्हाला ब्रेन माहिती आहे, पण ब्रेनवरती ट्रीटमेंट करणं म्हणजे माइंडवरती ट्रीटमेंट करणं नाही ना. म्हणजे तुम्ही सायकोट्रॉपिक ड्रग देऊ शकता, त्याच्यामुळे तुमची ब्रेनचं फंक्शन तुम्ही काय न्यूरोट्रान्समिटर्स तुम्ही जनरेट करून मॉड्युलेट करू शकता, पण त्यांनी माइंडचं ट्रीटमेंट नाही. म्हणून आम्ही याच्यात लिहिलं आहे असं की फिजिकल मेडिसिन जर ब्रेनवरती तुम्ही काम करायला देत असाल तर खरं मनावरती उपचार करायचे तर मेडिटेशन, ध्यान हे खरं त्याच्यावरचे उपचार आहेत. तर याच्यावरचं या माइंड ब्रेन, आणि आता इतके वेगवेगळे भयानक प्रयोग चालू आहेत. म्हणजे चांगल्या दिशेने गेले तर ते उत्तम आहे, पण ते चांगल्या दिशेने जातील याची खात्री नाही, कारण जे लोक त्याच्यावरती कामं करतायत त्यांच्या मुळात त्यांच्या विचारावरतीच प्रश्नचिन्ह आहे, त्यांच्या उद्दिष्टांवरतीच प्रश्नचिन्ह आहे. न्यूरल लिंक सारखा प्रोजेक्ट जो आहे तो किती दिसायला वर्ण आपल्याला खूप चांगला दिसला तरी सुद्धा त्याच्या गैरवापर जर झाला तर फार भयानक परिणाम आपल्याला होऊ शकतात. आणि नेचरमध्ये अजून एक आर्टिकल पब्लिश झालं होतं, त्याचं नाव होतं आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. आणि ते पब्लिश झाल्यानंतर मी रविवार सकाळमध्ये त्याच्यावरती आर्टिकल लिहिलं होतं. त्याचं टायटल होतं पेनफिल्ड ते पतंजली. पेनफिल्ड हा खूप मोठा न्यूरोसायंटिस्ट होता, म्हणजे पतंजली. त्यात मी शेवटी एवढं म्हणलं की ज्यावेळेला नेचर सांगतं की आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आम्ही करू शकतो, ते कुठेतरी ब्रेनमध्ये एक चिप घालून आपल्या ब्रेनमधला तो एक विशिष्ट भाग आहे तो स्टिम्युलेट केला तर तुम्हाला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स असं मिळू शकतो. त्याचे प्रयोग करून त्याने दाखवून दिले, होऊ शकतं तसं. ते म्हणलं तर सायन्स आहे, पण पतंजलीमध्ये समाधीपाद आहे. समाधी म्हणलं तर तुम्ही बुवाबाजी म्हणता त्याला. हा कुठला, म्हणजे आपली कुठली माइंडसेट आहे, कुठल्या माइंडसेटमध्ये आपण अजूनही जगतोय. तर हा सगळा आम्ही भाग त्याच्यात केलेला आहे. पुढच्या चॅप्टरमध्ये मी कोण आहे, माझी ओळख काय, मी म्हणजे माझं शरीर आहे, हा सगळा उपनिषदिक तात्विक चर्चा आहे, पण त्याला आम्ही मॉडर्न अंडरस्टँडिंगमध्ये सुद्धा खूप घ्या. प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला दिसेल जीनोम हे मॉडर्न सायन्स रिप्रेझेंट करतं. जीनोम नाही रिप्रेझेंट करत या पुस्तकामध्ये. आणि ओम हे फक्त एन्शंट विजडम, ओम म्हणजे ओम नाही आहे फक्त, तर सर्व जगामध्ये जे काही एन्शंट विजडम आहे त्याचा आढावा जीनोममध्ये घेतलेला आहे. मग कोण आहे मी, मग कोशाची संकल्पना काय आहे, असे अनेक प्रयोग झालेले आहेत की मेडिटेशनमधनं तुमच्या मेंदूमध्ये रक्तप्रवाह कशा प्रकारे बदलतोय. MRI, फंक्शनल MRI मधनं काढून दाखवलेलं आहे की झोपेमध्ये असलेला माणूस आणि ध्यानामध्ये असलेला माणूस याच्या ब्रेन फ्लोमध्ये, ब्लड फ्लोमध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. हे आता आधुनिक विज्ञानाला तपासण्या करून समजायला लागलेलं आहे. आणि मग माया म्हणजे काय, इल्युजन काय, शंकराचार्यांनी माया म्हणलेलं आहे. काय आहे ते माया म्हणजे काय, आयडिया काय आहे, कन्सेप्ट काय, मी कशासाठी आलो इथं, पर्पज काय. पर्पज म्हणजे काय, फक्त इकिगाई नाही, ते आता पुस्तक अवेलेबल आहे सगळीकडे. बाय द वे इकिगाई ज्यांनी लिहिलंय ते स्पॅनिश ऑथर्स आहेत बरं का, ज्यांनी जॅपनीज इकिगाईवरती लिहिलेलं आहे. आणि त्याच ऑथरनी आता पुरुषार्थ नावाने एक नवीन पुस्तक लिहिलेलं आहे, स्पॅनिश ऑथरनी लिहिलेलं पुस्तक पुरुषार्थावरती. कशासाठी आपण आलेलो आहोत हे विचार करायला ह्या चॅप्टर तुम्हाला करतो. रिफ्लेक्ट, रिकॅलिब्रेट अँड इव्हॉल्व. पर्पज म्हणजे इकिगाई नाही, मी म्हणलं तसं आपल्याला पर्पजमध्ये 4 पर्पज सांगितलेले आहेत विवेकानंदांनी, आणि त्या कुठल्याही मार्गाने तुम्ही जाऊ शकता.
पर्पज माझ्या दृष्टीने असा आहे किंवा आमच्या दृष्टीने असा आहे की ऑथर्स म्हणून या पुस्तकाचा, की आपल्या प्रत्येकामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, आपल्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्षमता आहेत. त्या क्षमतांना अत्युच्च पातळीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं हा आपल्या जीवनाचा पर्पज असायला पाहिजे. आणि तो प्रत्येकाचा वेगळा आहे ना. एक दुसरा कोणीतरी आहे म्हणून आपण त्याची कॉपी करायला जायचं कारण नाही आहे. माझ्यामध्ये जी क्षमता आहे ती मी जास्तीत जास्त मोठ्या स्तरावरती नाही आणि त्याचा मी वैश्विक कल्याणासाठी उपयोग करीन, हा आपल्या जीवनाचा पर्पज असायला पाहिजे. तर याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. पर्पज शुड नॉट बी पॉवर किंवा लिबरेशन. पर्पज जो आहे जीवनाचा तो विशाल असायला पाहिजे आणि तो काय आहे हे आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये खूप चांगलं सांगितलेलं आहे. पुरुषार्थाची संकल्पना जी खूप सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही आणखीन वेगवेगळ्या, या पुस्तकामध्ये मी तुम्हाला दिसेल की आम्ही अनेक आधुनिक उदाहरणं घेतलेली आहेत. म्हणजे नेटफ्लिक्सवरच्या सिनेमांपासून ते सगळ्या वेब सिरीजमध्ये आज जे चालू आहे अशा उदाहरणं सुद्धा आम्ही घेतलेली आहेत. तर आम्ही याच्यामध्ये उदाहरण म्हणून एक सांगतो. लुसी नावाच्या सिनेमाचा आधार घेतलेला आहे आणि या सिद्धी आहेत बरं का. या सगळ्या तुम्हाला पायऱ्यांनी वर जाताना जी चित्र दिसतंय ना त्या सगळ्या सिद्धी आहेत. योगामध्ये तुम्ही जेव्हा पुढे जायला लागता तेव्हा तुम्हाला एक एक सिद्धी मिळत जातात. मात्र त्या सिद्धी तुमच्या योग मार्गातले अडथळे, तुम्हाला पुढे जाऊ न देण्यासाठी दिलेले गुडीज म्हणता ना तुम्ही, तसे गुडीज आहेत हे. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं चांगल्या माणसांनी. पण ह्या सिद्धी मिळू शकतात आणि आहेत लोकांकडे. पण या सिद्धी जर पैसे देऊन तुम्हाला विकत मिळायला लागल्या तर काय होईल? तसे चित्रण तुम्हाला लुसीमध्ये दिसेल. स्कारलेट जॉन्सननी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये फार छान सिनेमा आहे तो, एंटरटेनिंग. पण तो तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारचे तंत्रज्ञान जर तयार झालं उद्या जे व्हायची शक्यता खरंच आहे तर काय भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग मृत्यू म्हणजे काय? शेवट आहे का सुरुवात आहे? काय आहे नक्की मृत्यू याच्याबद्दल? मग कॉन्शियसनेस काय, रिबर्थ काय आहे, मोक्ष म्हणजे काय आहे ही आयडिया आहे. मग सायकल्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन्स काय आहेत ही, आणि परत हा इंटरकनेक्टेड कॉन्शियसनेस काय आहे, काय होतं मृत्यू म्हणजे? आत्ता बोलत असतो, दुसऱ्या क्षणाला तो माणूस, काय घडतं असं? आणि मृत्यू म्हणून तुम्ही डिक्लेअर केला मेडिकली तरी सुद्धा तुमचं शरीर पूर्ण मृत्यू पावलेलं नसतं. तुमच्या शरीरातल्या अनेक पेशी जिवंत असतात अनेक दिवस. काय आहे हे सगळं प्रकरण? याचा सगळा आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने आणि आपल्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विचार या सगळ्याच वेगवेगळ्या पुस्तकात केलेला आहे. म्हणून आम्ही शेवटी म्हणतो की हे मेटा सायन्स टू मेटा सोसायटी आपल्याला जायला पाहिजे. मेटा सोसायटी म्हणजे इमॅन्युअल कांटची किंगडम ऑफ एंड्स नावाची त्याची खूप चांगली कल्पना आहे. आपण बघितली असेल आपल्या अभ्यासामध्ये. आणि आपल्याला असं बघायला पाहिजे की वसुधैव कुटुंबकम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नक्की काय याच्यामधनं आपल्याला सांगायचं आहे आणि प्रत्यक्षात ते कसं आणायचं आहे. तर आम्ही असं म्हणतोय की अँथ्रोपोसिनपासून आपल्याला ओम सीनकडे जायला पाहिजे. ओम सीन आम्ही या पुस्तकामध्ये फक्त कल्पना केलेली आहे, ते एक्सप्लेन नाही केलेलं. ते पुढच्या पुस्तकामध्ये ओम सीन काय आहे ते. पण ओम सीन आम्ही काल्पनिक इपॉक असा म्हणलेला आहे आणि तो जिनोम टू ओम या प्रवासामधनं कसा आपल्याला मिळेल हे सांगितलेलं आहे. बाकी याच्यामध्ये ही फिगर मी नाही आत्ता एक्सप्लेन करत, पण याच्यात प्रवास असा आहे तो म्हणजे प्री कन्झ्युमरिझम सोसायटी टू पोस्ट कन्झ्युमरिझम सोसायटी असा प्रवास आपला आहे. तर पोस्ट कन्झ्युमरिझम सोसायटीचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्कॅन्डिनेव्हिया आहे. प्री कन्झ्युमरिझम सोसायटीचं उत्तम उदाहरण आफ्रिका आहे. न्यू कन्झ्युमरिझम आपण आहोत आणि अल्ट्रा कन्झ्युमरिझम अमेरिकेसारखे देश आहेत. त्याचा फरक काय आहे की काही ठिकाणी पैसे नाही आहेत आणि वेळही नाही आहे, दुसऱ्या ठिकाणी वेळ आहे पैसे नाही आहेत, तिसऱ्या ठिकाणी वेळही नाही आहे पैसेही नाही आहेत, आणि चौथ्या ठिकाणी हे वेळही आहे आणि पैसेही आहेत. ही जी स्कॅन्डिनेव्हिया आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात की त्या भागामध्ये प्रगत संस्कृती होती, माहिती नाही तुला. पण आता पुन्हा ते चक्र, हे चक्र आहे, सायक्लिक आहे. आपल्याकडचं सगळं जे सांगितलेलं आहे ना ते सगळं फार छान आपल्या ज्ञान मार्गामध्ये खूप सुंदर विवेचन वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. अविनाश सर तुम्हाला वेगवेगळ्या सांगत असतील, त्यांचा याच्यामध्ये अभ्यास चांगला आहे माझ्यापेक्षा सुद्धा. एकूण आपली जी ज्ञानशाखा आहेत सगळ्या, दर्शनशास्त्र म्हणा किंवा वेद म्हणा, उपनिषद म्हणा, त्याच्यामध्ये खूप चांगल्या कल्पना आहेत. म्हणजे जिनोम टू ओम म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी हा शेवटचा चॅप्टर आम्ही म्हणतो की
ओम वे हा आपण घ्यायला पाहिजे. काय आहे ओम वे? तो पुस्तक वाचल्यानंतरच तुम्हाला समजेल. शेवट आम्ही ओमवरती करतो. नुकताच शास्त्रज्ञांना असं समजलंय की पूर्ण अंतरिक्षामध्ये हम नावाचा ध्वनी आहे. हम. मग आम्ही असे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये की या हम आणि ओमचा काही संबंध असू शकतो का? ओम हे ज्याला कोणाला स्फुरलं असेल, कसं स्फुरलं असेल हो? हा विचार आपण करणार आहोत का नाही? कुठनं आला तो ओम? कसं काढला कोणी? हे प्रश्न आम्ही याच्यामध्ये उभे करतोय की ज्याची उत्तरं आमच्याकडे नाही आहेत. पण मांडुक्य उपनिषदामध्ये आपण जर बघितलं तर ओमची जी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे ना, ती इतकी प्रगल्भ आहे की तुमचे विचार थांबतात तिथे. मग हा हम आणि ओम काय? म्हणजे आम्ही हा प्रश्न विचारला की कुड देअर बी अ डीपर फ्रेमवर्क टू एक्सप्लोर वेदर सच एन्शंट फोनॅटिक कन्स्ट्रक्ट्स वेअर इंट्युइटिव्ह रिफ्लेक्शन्स ऑफ अंडरलाईंग व्हायब्रेटरी फिनॉमिना इन द नेचर. कसा कळला असेल? त्यांना ध्यानातनंच कळला असेल तो. त्यांना ज्ञान मिळवायच्या पद्धती पूर्वीच्या वेगळ्या होत्या बरं का. ज्याला आपण इपिस्टेमॉलॉजी म्हणतो, ती मॉडर्न सायन्सची इपिस्टेमॉलॉजी ही वेगळी आहे आणि या ऋषींची इपिस्टेमॉलॉजी संपूर्णपणे वेगळी आहे. तर त्याचा उहापोह आम्ही बराचसा या पुस्तकामध्ये केलेला आहे. शेवटी आम्ही असं म्हणतो की प्राचीन, तुम्ही त्याला काय मायथॉलॉजी खरं म्हणायचं का नाही हा प्रश्नच आहे. हिस्ट्री म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, एपिक म्हणा, काय असेल ते, किंवा सायन्स फिक्शन म्हणा, ते तर सोपं आहे म्हणायला. जर कालचं सायन्स फिक्शन हे उद्याची रियालिटी होते आणि झाली आहे, कालचं सायन्स फिक्शन ही आजची रियालिटी झालेली आहे. आणि विज्ञानामध्ये असं आपण मानतो की ज्याची आपण कल्पना करू शकतो ना, ते केव्हा ना केव्हा तरी प्रत्यक्षात येतं. So if yesterday's science fiction has become today's reality, why can't we look at mythology? आपली स्वतःची मायथॉलॉजी म्हणा, तुम्ही एपिक म्हणा, हिस्ट्री म्हणा, त्याच्याकडे आपण एक इनोव्हेशनचा सोर्स म्हणून का बघू नये? हा प्रश्न आम्ही याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे. आपण आपली जी ज्ञान संपन्नता आहे ती फक्त, मी त्याला शब्द वापरतो आम्ही की ती फक्त पास्ट ग्लोरी याच्यासाठी नाही आहे. सेल्फ प्राईड आणि पास्ट ग्लोरी सिंड्रोम म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यासाठी नाही आहे. ही इनोव्हेशनसाठी आहे. जसं आम्ही एक प्रयोग करून तुम्हाला दाखवलं की एक दोष प्रकृतीचं एक साधं उदाहरण, एक छोटा बिंदू घेऊन आयुर्जिनॉमिक्स एवढं मोठं शास्त्र त्याच्यातनं झालं. अशा अनेक आज आपल्यामध्ये ज्ञानबिंदू आहेत की जे एक्सप्लोर केले गेले नाही आहेत. आणि एक एक ज्ञानबिंदू त्याच्यामधला नोबेल प्राईज मिळवण्याच्या लायकीचा आहे जर आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं तर. पण आपण आज बघायला तयार नाही आहोत. आज आपण फक्त आंधळेपणाने पाश्चात्यांचं अनुकरण करायच्या मागे लागलेलो आहोत आणि पाश्चात्य आपलं अनुकरण करून आपल्या पुढे जात आहेत. तर कुठंतरी हे आपल्याला थांबवायला पाहिजे. गेले 8-10 वर्षामध्ये हा खूप मोठा बदल होतोय. इंडियन नॉलेज सिस्टीम्सवरचा भर याच्यामधनं दिसतो आहे. पण त्याचा प्रवास मात्र हा सेल्फ प्राईड आणि पास्ट ग्लोरीकडे होता कामा नये. मी तर थांबणार आहे. पुढचे काही उदाहरणं मी दिलेली आहेत की अनेक गोष्टी यापूर्वी सायफाय होत्या पण त्या प्रत्यक्ष रिअलिटी झालेल्या. स्टार ट्रेक आम्ही लहान असताना बघायचो, कॉलेजमध्ये असताना, ते आज प्रत्यक्षात आले ना. केव्हा तेव्हा माहिती होतं का आपल्याला? म्हणजे इव्हन सिम्पल फॅक्स मशीन मी जेव्हा पहिला बघितलं माझा विश्वासच बसत नव्हता की मी इथनं पान टाकलं की तिकडं अमेरिकेमध्ये ते निघतं जसं या तसं. हे कोणाला माहिती होतं? अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात की ज्या अशक्य मानवतो आपण एकेकाली, त्या विज्ञानाला शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही म्हणतो की विज्ञान हे सतत प्रगत होणार आहे. आज आपल्याला गोष्टी काही कळत नसतील म्हणून त्या नाहीच आहेत असं आपण भूमिका घेणं हीच अवैज्ञानिक भूमिका आहे. अनेक अनेक उदाहरणं आहेत. ही छोटी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. पण म्हणून मी म्हणतो की IKS शुड बी लुक्ड ॲट सोर्स ऑफ इनोव्हेशन आणि नॉट ओनली फॉर सेल्फ प्राईड अँड पास्ट ग्लोरी. शेवटी इथं येऊन थांबतो आम्ही आणि शेवट आम्ही करताना आम्ही म्हणतो की हा नवीन मेटा सायन्स, आम्ही ते सबटायटल बदलून आता पेपरबॅक ॲडिशनला आम्ही सबटायटल दिलेलं आहे, ते इव्हॉल्विंग फ्युचर ऑफ ह्युमॅनिटी. थोडं सोपं केलं कारण मेटा सायन्स लोकांना जरा समजायला कठीण जात होतं. आणि आम्ही असं म्हणतोय की होमोसेपियन्सिस आपण इव्हॉल्व्ह होतोय होमोडिओसकडे. हरारीची पुस्तकं तुम्ही वाचली असतील सगळी. पण तेवढं पुरेसं नाही आहे. होमोडिओस शुड इव्हॉल्व्ह इन टू होमो स्पिरिच्युअल्स. इथं आम्ही हे पुस्तक संपवतो.
आणि म्हणून या रिव्ह्यूजमध्ये अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की दे फाउंड दिस बुक इवन बेटर दॅन हरारीज नेक्सस ऑर होमो ड्युअस ऑर सेपियन्स. कारण सेपियन्स, होमो ड्युअस आणि नेक्सस हे हिस्ट्री आणि टू सम एक्सटेंट फिलॉसॉफी सांगतं. पण दिस बुक टॉक्स अबाउट हिस्ट्री, सायन्स, फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअलिटी. हे त्याच्याकडे तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे पीपल हॅव ॲक्च्युअली अपलोडेड दिस बुक मच मोर. पण आपल्याकडे एक प्रॉब्लेम असा आहे की इंडियन ऑथर्सना ग्लोबल रेकग्निशन मिळणं तेवढं सोपं नाही. कारण काय आहे, आपल्याकडच्या एकूण पद्धतीमध्ये आपल्याकडचं काम वाखाणण्याची पद्धत नाही आहे. आपण पाश्चात्यांची कामं जास्ती वाखाणतो. त्यामुळे आपण सेपियन्सला डोक्यावर घेऊन नाचू, पण गीता ज्याने डोक्यावर घेऊन नाचला त्याचा मात्र आपल्याला विसर पडतो. तर ही मानसिकता बदलायची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं की चाणक्य मंडळामधनं आपली जी जडणघडण चालू आहे ना, त्याच्यामधनं ही विचारधारा बदलायची प्रक्रिया निश्चितपणे चांगलं रूप घेते, तर मला विश्वास आहे. आणि एक शेवटी परत नेचरवरती येतो मी. नेचरमध्ये 4 महिन्यापूर्वी आलेलं आर्टिकल आहे ज्याचं टायटल आहे सायंटिस्ट नीड टाईम टू थिंक. नेचरमध्ये पब्लिश. सायंटिस्ट नीड टाईम टू थिंक. कोण बोलते? नेचर, की जे टॉपमोस्ट जर्नल इन सायन्स. पण मी म्हणतो की वाय सायंटिस्ट? एव्हरीबडी नीड्स टाईम टू थिंक. आज आपण विचार करतोय का खरंच? हा प्रश्न आहे. आज शाळेपासून आपण बघा, आपण विचार करायला वेळच देत नाही आहे कोणाला, मुलांना. म्हणून आज तुम्ही पहिल्यांदा सुरुवात ही शांततेने जी केली ना, ती माझ्या दृष्टीने खूप मोलाची आहे. आणि याचा एंड तुम्ही तुमच्या कवितेमधनं करताय, तो मी ऐकायला उत्सुक आहे. इथं मला आज निमंत्रण दिलं आणि थोडं लांबलेलं माझं विश्लेषण आहे. पण तुम्हाला जर प्रश्न असतील आणि वेळ असतील तर आपण ते जरूर घेऊ. धन्यवाद. ओम उदय है ज्ञान मार्ग का, ओम विलय है जड़ चेतन का, ओम निलय है परमात्मा का. आपण काय की पुराणातल्या कल्पना या पुराणातल्या आहेत का नाही आहेत याच्याबद्दल आज सांगता येणं खूप अवघड आहे. पण माझं म्हणणं असं आहे की, आणि या पुस्तकामध्ये आम्ही ते म्हणतोय की 100 कौरवांची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल जरी आपल्याला आज माहिती येत नसेल, किंवा उदाहरणार्थ खरोखरच रामायणामध्ये पुष्पक विमान होतं का नाही, किंवा महाभारतामध्ये ब्रह्मास्त्र म्हणलं ते खरोखरच होतं का नाही, ही चर्चा आपण एक क्षणभर बाजूला ठेवू. पण 10,000 वर्षापूर्वी अशा प्रकारे 100 कौरवांची निर्मिती होऊ शकते, किंवा अशा प्रकारे प्रचंड मोठं संहारक शस्त्र ब्रह्मास्त्रासारखं निर्मिती होऊ शकते, किंवा विमान मार्गे कोणी जाऊ शकतं, या कल्पना करणं ही सुद्धा मोठी गोष्ट नाही आहे का? आपण यांच्याकडे नुसत्या कल्पना म्हणून जरी बघितलं तरी सुद्धा ही केवढी मोठी कल्पना आहे. आणि आज शास्त्रामध्ये असं आपण मानतो, विज्ञानामध्ये, की ज्या कल्पना आपण करतो त्या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतात ना. म्हणून आपल्याकडे कसं होतं की आपण नाही त्या वादामध्ये, आता म्हणजे समजा मी सांगितलं तुम्हाला, नाही मला असं वाटतं की 100 कौरव हे टेस्ट ट्यूब बेदीने तयार झालेले असतील, तर मग त्याच्यावर लगेच चर्चा करायला आपल्याकडे खूप वीर तयार असतात. इथे लगेच उड्या मारून त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने भाष्य करू शकतात. त्याच्यामुळे तेव्हा काय होतं तुम्हाला काय माहिती आहे, तर होते की नाही बाजूलाच ठेवा ना. अरे कल्पना केलेली आहे त्यांनी 10,000 वर्षापूर्वी, त्या कल्पनेला तरी महत्त्व द्याल का नाही तुम्ही? तर अशा अनेक कल्पना आपल्याकडे खूप मोठ्या आहेत की ज्या अजूनही प्रत्यक्षात आलेल्या नाही आहेत. त्याचा अर्थ त्या पुढे प्रत्यक्षात येऊ शकतात, त्यांच्याकडे आपण जास्ती लक्ष दिले पाहिजे. आणि म्हणून मी म्हणलं तसं की याच्याकडे आपल्याला सर्वच पुराण कथा म्हणा तुम्ही त्याला, पण त्यांच्याकडे एक आपण नाविन्याचा शोध म्हणून का नाही बघू शकत? आणि मूलाधाराला त्याची शक्ती असते आणि सहस्रारला शिव असतो. पण मग हे जे आपण म्हणतो की अध्यात्माचा आपला जो प्रवास असतो तो शक्ती ते शिव ह्या मिलनामध्ये
समजायचं कसं की त्या मूलाधारापासून शक्ती आपली जागृत होणार आहे किंवा शिवपर्यंतचा जो प्रवास जो आहे तो त्याचं ते जाणून घेणं ते कसं? ही जी चक्राची संकल्पना आहे ना, ती खूप अद्भुत संकल्पना आहे. म्हणजे अजूनही त्याच्याबद्दल आधुनिक विज्ञानाला काही माहिती नाही आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणलात की चक्र आहेत का, आणि एक वैज्ञानिक म्हणून जर मी त्याचा अभ्यास करायचं म्हणलं तर मी कसा अभ्यास करणार त्याचा? तर मी काय करणार की आहे का नाही बघायचं आहे ना मला. तर शरीरामध्ये बघायचं तर मग मला जिवंत माणसाला फाडून तर काही बघता येणार नाही. त्यामुळे मी पोस्टमॉर्टमच्या पद्धतीने त्याचं बघणार. पण पोस्टमॉर्टम करून ती चक्र तुम्हाला सापडणार नाहीत ना, कारण ती चक्राची जी संकल्पना आहे ती संपूर्णपणे वेगळी संकल्पना आहे की ज्याच्यावरती अजून अभ्यास झाला नाही आहे. आणि याच गोष्टी या आपल्याला नवीन अभ्यासाच्या गोष्टी आहेत. आता या डान्समध्ये तुम्ही बघितलं असेल, एका ठिकाणी त्या दोघी शिव आणि शक्ती असा तो डान्स त्याने दाखवलेला आहे त्याच्यामध्ये. या आश्चर्य म्हणजे मागच्या वर्षीच, आणि या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आला, त्या पुस्तक व्हायच्या अगोदरच 3 का 4 महिनेच आधी नासानी एक चित्र जाहीर केलं, आणि ते नासाच्या वेबसाईटवरती तुम्हाला आजही दिसेल. त्यांनी हबल टेलिस्कोप जो आहे त्या टेलिस्कोपच्या माध्यमातून जी अंतराळातली चित्र मिळाली त्याचं एक कॉंग्लोमरेट केलं आणि ते त्यांनी प्रसिद्ध केलं. त्याला नाव काय दिलं? शिव आणि शक्ती असं नाव आहे. म्हणजे आज सुद्धा तुम्ही बघू शकता. आता त्यांना याच्याबद्दलची माहिती आलेली आहे. ही आपल्याकडे काय या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन कसं करून पुढे जायचं आहे तुमच्या हातात आहे. तुम्ही शिव आणि शक्ती म्हणून भक्ती मार्गातनं गेलात तर तुम्ही त्यांची पूजा कराल. तुम्ही ज्ञानमार्गातनं गेला तर त्याची काय नक्की शिव आणि शक्तीचा आहे त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न कराल, चक्रांचा अभ्यास करायचा प्रयत्न कराल. आज तुम्हाला सांगतो मी की चक्राची संकल्पना घेऊन जर एखादी वैज्ञानिक मोठी संस्था TIFR सारखी जर याच्या मागे लागली ना, तर अविनाशजी 5 वर्षामध्ये भारताला नोबेल प्राइज मिळेल. म्हणजे याच्यात कुठलंही अवास्तव मी सांगत नाहीये, खरोखरच मिळेल. आणि एक नाही, दुसरी अनेक आहेत. अग्नी, आयुर्वेदामधली अग्नी जी संकल्पना आहे, बायोलॉजिकल एनर्जी काय आहे आम्हाला माहिती नाही आहे आजही. कुठनं आहे त्याचा, आणि आमच्या मायटोकॉन्ड्रिया आणि हे जे आहे त्याचा काय संबंध? केवढं काम करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. आणि हे सगळे तुम्हाला हे काम करण्यासाठी जे क्लू लागतात ना, ते तुम्हाला या सगळ्या ज्ञानातनं मिळू शकतात. तुमचा मार्ग सुकर होऊ शकतो, ज्ञानमार्ग अजून उजियारा होऊ शकतो या मार्गाने तुम्ही जर गेलात तर. कुंडलिनी, तुम्ही विचार करा की ज्ञानेश्वर महाराज किती वय होतं त्यांचं आणि त्यांचं काम काय आहे. म्हणजे तुम्ही हे सर्वसाधारण यार्डस्टिकवरती तुम्ही सांगू शकता का? ज्या प्रगल्भतेने त्यांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांनी केलेले प्रयोग जे आहेत, आज तुम्हाला ते फक्त ज्ञानेश्वरी म्हणजे ही काय फार जुनी गोष्ट नाही आहे ना. म्हणजे आज ते प्रत्यक्ष परंपरा चालत आलेली आहे. मग कसे त्यांनी पाठीवरती मांडे भाजून दिले असतील. आज तुम्हाला मी सांगतो की ही गोष्ट फक्त काल्पनिक नाही होऊ शकत. आज तुम्हाला शरीरामध्ये जी बायो एनर्जी आहे त्याच्यावरती जर कंट्रोल आला, जो लुसीला आला, लुसी तर करू शकेल की नाही, मांडे सहज भाजू शकेल ती. लुसी करू शकते तर मग ज्ञानेश्वरांनी का केलं नसेल? तर या गोष्टींकडे आपण एक चिकित्सा, कुतूहल, आपण आज आपल्याकडनं कुतूहलच घालून बसलो. कुठल्या गोष्टीकडे कुतूहल म्हणून बघायचं, प्रश्न विचारायचे आपल्याला. विज्ञानाची सुरुवात कुठनं होते माहिती का? की योग्य प्रश्न विचारण्याने सुरुवात होते. आपण तेच विचारत नाही. आज तुम्ही चांगले प्रश्न विचारता. तर कुंडलिनी ही जी शक्ती सांगितलेली आहे ना ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये सुद्धा, काय शक्ती आहे ती? विस्फोट करणारी सगळी. म्हणजे तुम्हाला पूर्ण पंचमहाभूतांवरती तुमचा कंट्रोल येतो त्याच्या माध्यमातून, जे लुसीला येतो. लुसी कशी इव्हॉल्व्ह होते एवढी, तर तिला पंचमहाभूतांवरती कंट्रोल दाखवलेला आहे. त्या सिनेमामधला शेवट खूप प्रोफाऊंड आहे. आणि मी सांगतो हा संपूर्ण सिनेमा हा योगिक सिनेमा आहे. पण दुर्दैवाने काय आहे माहिती का, की पाश्चात्य जगतामध्ये आपल्याला क्रेडिट द्यायची पद्धतच नाहीये. त्यामुळे मॅट्रिक्स सुद्धा हा संपूर्ण योगिक मूवी आहे. शांती मंत्रांनी संपतो तो, पण कुठेही आपला उल्लेख करत नाही. तर लुसी शेवट कसा आहे अविनाशजी, तुम्ही बघितलं का नाही माहिती नाही, पण त्या शेवटी तो शास्त्रज्ञ लुसीला प्रश्न विचारतो, कारण ती दिसेनाशी होते शेवटी. लुसी जस्ट व्हॅनिशेस.
पण तो लुसी वेअर आर यू. तर लुसीचं म्हणजे ज्याला आकाशवाणी आपण म्हणतो ना पुराणामध्ये पुन्हा, तसं आकाशवाणीमधनं त्याला कळतं. लुसी म्हणते नाऊ आय एम एव्हरीवेअर. हा जो आहे ना आत्मा आणि परमात्माचा मिलन, सुपर कॉन्शियसनेस किंवा जे काही तुम्ही युनिव्हर्सल ही आपल्यातला कॉन्शियसनेस आणि हे एकत्र आहे हो, एकत्र जोडलेलं आहे ते. ती वाट जर तुम्हाला सापडली तर तुम्ही मुक्त होता. या ज्या संकल्पना आहेत त्या म्हणजे आज जरी विज्ञानाला अद्भुत वाटत असल्या तरी सुद्धा त्या प्रज्ञानाच्या संकल्पना आहेत. त्याच्याकडे मार्ग जो आहे तो आपण निवडायचा आहे त्याच्याकडे हळूहळू जाण्यासाठी. आणि त्या मार्ग म्हणजे ब्रेनमध्ये कुठले तरी चिप्स घालून त्याची माहिती होणार नाहीये तुम्हाला. तुम्हाला त्याची ध्यानातनं, अंतर्मनातनं, अंतर्ज्ञानातनं अशी ती माहिती व्हायची प्रक्रिया आहे. सर मगाशी तुम्ही अनुवंशिकतेबद्दल बोलला, तर अनुवंशिकतेतनं बायोलॉजिकल अनुवंशिकता शक्य आहे, पण ज्ञानाची अनुवंशिकताच तरी शक्य आहे का की आहे? आणि तुम्ही सुरुवातीला म्हणला की देवावर एवढा विश्वास नव्हता, पण हे एवढं काम बघताना त्याच्या अनुभूतीला जो आधार होता एवढं सगळं काम करताना तो काय होता? देवावरती विश्वास नव्हता म्हणजे आता मी असं म्हणेन की म्हणजे आता मुतालिक मला म्हणतात की तू आता नास्तिक नाही राहिलेला, तर तू आता ॲग्नॉस्टिक मध्ये तुझं अपग्रेडेशन झालेलं आहे. फ्रॉम एथिस्ट यू हॅव नाव अपग्रेडेड टू ॲग्नॉस्टिक आणि यू हॅव अ व्हेरी गुड चान्स टू मूव्ह फर्दर. तर तो बघूया काय त्याच्यामध्ये होईल. पण देव म्हणजे मूर्त स्वरूप देवाचं जे आहे किंवा त्याच्यामधली कर्मकांड जी आहेत ना त्याच्यावरती माझा विश्वास नव्हता. पण त्याचा अर्थ ते नाही आहेत किंवा त्याच्यात अर्थ नाही असाही नाही. म्हणून मग एकादशीच्या उपवासावरती मी जो विश्वास ठेवला असता त्यावेळेला आणि मी म्हणलं असतं की नाही माझं जीवन मी आता एकादशी या विषयावरती वाहून घेणार, तर ते नोबेल प्राइज मला मिळालं असतं ना. पण आपल्याकडे नाही ती पद्धत नाही आपल्याकडे. ते आता त्याची मात्र सुरुवात, पण तरी त्याला गती येत नाही अजूनही त्याला गती नाहीये. कारण म्हणजे मी मध्यंतरी अविनाशजींना सांगितलं, त्या दिवशी झाले होते ते, तेव्हाच मला वाटतं इकॉनॉमिक टाइम्समध्ये मी आर्टिकल लिहिलंय कॅच देम यंग म्हणून. आणि त्यात मी म्हणलं की आपण वी आर ॲक्च्युली सिटिंग ऑन अ वोल्कॅनो वेटिंग फॉर सुनामी. अशी आत्ताची आपली परिस्थिती. तुम्ही बाहेर जा ना, तुम्हाला कुठं भारत दिसतोय बघा ना, कुठं आपली संस्कृती दिसते? आपल्या पेहरावात आहे, आपल्या विचारात आहे, आपल्या आहारात आहे, कुठे आहे? म्हणजे मॅकॉलेची आपण जी ग्रँड चिल्ड्रन किंवा ग्रँड चिल्ड्रन, तर मॅकॉलेच्या मुलांपेक्षा सुद्धा जास्ती खुखार झालेले आहेत. आत्ताची परिस्थिती अशी आहे. आणि ते आपण जर वेळीत नाही कंट्रोल केलं ना तर ते एक्सप्लोड होईल. 10 वर्षांनी विचार करा, ही जी लहान मुलं आहेत ती मोठी होणार आहेत. मला माझ्या आजोबांनी रोज गोष्टी सांगितल्या म्हणून मला थोडीफार माहिती आहे, पण मला माझी माहिती माझ्या नातवंडांपर्यंत त्या प्रभावीपणे नाही पोहोचवता येते. हे आपण घालवून बसलोय मधल्या काळामध्ये सगळे. म्हणून चाणक्य मंडळासारखे प्रयोग मला महत्वाचे का वाटतात की सिव्हिल सर्व्हिस ही खूप मोठी आणि खूप पॉवरफुल अशा प्रकारची यंत्रणा आहे. त्या ठिकाणी जाणाऱ्या व्यक्तींमध्ये जर ही प्रगल्भता तुम्ही स्टिम्युलेट केली तर त्याचे परिणाम होणार आहेत ते खूप मोठे आहेत. म्हणून हे कार्य मोठे आहे. नमस्कार सर, माझं नाव अनुराधा चिकणे. जसं जपानमध्ये मिकाऊ उसुईने रेकी ही कन्सेप्ट काढली, तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की जीन ॲक्टिवेशन. तर जसं आपण ओम आणि हम हे बीज मंत्र आपण चक्र आणि सहस्रार चक्रासाठी वापरतो, तर तसं जीनशी आपण कसं कनेक्शन लावू शकतो त्या बीज मंत्रांचं? जीनशी म्हणजे जीन बीज मंत्र ही सुद्धा कल्पना काय, ही सगळी व्हायब्रेशन्सवरती आधारित आहेत. आणि ओम स्वतःच एक अतिशय प्रगल्भ असं व्हायब्रेशन आहे की ज्या व्हायब्रेशनवरती बराचसा अभ्यास आत्ता सध्या चालू आहे. आपल्याकडे जरी नसला तेवढा तरी सुद्धा बाहेर खूप त्याच्यावरती अभ्यास चालू आहे की ज्याचा आपल्या मनावरती, आणि फक्त मनावरतीच, आणि तुझ्या प्रश्नाचं ते उत्तर पण ह्याच्यामध्ये आणतो आता मी ते, की ही जी जेनेटिक शृंखला आहे ना, तुम्ही जर जिनोम बघितला तर अनादिकालापासून ती शृंखला चालू आहे. जिनोम सजीव आणि अमर आहे. अमरत्वाची कल्पना सुद्धा या पुस्तकामध्ये आम्ही आणलेली आहे. तर तो सजीव आणि अमर कसा आहे आणि वैश्विक आहे. म्हणजे हा जो जेनेटिक कोड आहे तो आपल्यामध्ये जो आहे तोच प्राण्यांमध्ये आहे, सगळ्या कोणामध्ये वेगळा नाही आहे, सेम कोड आहे तो.
हाच पिंडी आणि ब्रह्मांडी हा जो येतो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो. आणि ही शृंखला पूर्वी असं आपण मानून चालायचो की जेनेटिक कोड हा आपल्याकडे आहे, आणि आता समजा तुमच्याकडे ऑन्कोजीन्स तुमच्यामध्ये आहेत. आता जेनेटिक टेस्टिंग होतं, त्याच्यामध्ये आपण सांगतो की तुम्हाला प्रोबॅबिलिटी एवढ्या एवढ्या पर्सेंटेज अमुक अमुक डिसिजेस व्हायची होय. ॲक्च्युली ती काही फार चांगली गोष्ट नाही आहे ते करणं ही. कारण ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला सांगितलं 80% तुम्हाला प्रोबॅबिलिटी आहे हृदयविकार व्हायची, तर तुम्हाला नसला तरी होईल तो. पण त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की असेल तुमच्यामध्ये ती प्रोबॅबिलिटी, ते जीन्स असतील तुमच्यामध्ये, ते ऑन्कोजीन्स आहेत तुमच्यामध्ये समजा गृहीत धरा, पण ते एक्सप्रेस होऊ द्यायचे का नाही हे तुमच्या हातात आहे. आणि तुमच्या प्रयत्नांनी, मग ते योगिक प्रयत्न असतील, ध्यानाचे प्रयत्न असतील, आहाराचे बदल असेल, तुमच्या जीवनशैलीमधला बदल असेल, म्हणजे ज्याला आम्ही एपिजेनेटिक म्हणतो, तर त्या तुमच्या संस्कारामधनं हे तुम्ही थांबवू शकता. तुम्ही त्या जीनला एक्सप्रेस होण्यापासून थांबवू शकता, किंवा एक्सप्रेस झालेले जीन पुन्हा बंद करू शकता. ही किमया आहे. त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेन, माझी हिरो आहे ती, माझ्या अनेक हिरोंपैकी त्या एक महत्वाच्या हिरो आहेत. त्या पण एक्स क्रोमोझोमवाल्या मोठ्या आहेत. त्यांचं नाव आहे कॅन्डेस पर्ट. कॅन्डेस पर्ट या जगामधल्या सर्वोत्तम न्यूरोसायंटिस्ट होत्या. 2014-15 साली त्या गेल्या. NIH म्हणून अमेरिकेमधली सगळ्यात मोठी वैज्ञानिक प्रयोगशाळांची शृंखला आहे, त्याच्यामधल्या न्यूरोलॉजीच्या शाखेमध्ये त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ होत्या. ओपियड रिसेप्टर म्हणजे अफूचा आपल्या मेंदूवरती कसा परिणाम होतो त्याचा अभ्यास सगळा त्यांचा आहे. आणि त्यांचं नॉमिनेशन एकदा लास्कर अवॉर्ड आणि एकदा नोबेल अवॉर्ड या दोन्हीसाठी झालेलं होतं. दोन्ही वेळेला त्यांना मिळू शकलं नाही. कारण काय, तर त्यांच्या मेल बॉसनी त्यांचं सगळं क्रेडिट घेतलं आणि यांनी रिव्होल्ट केलं. कॅन्डेस पर्ट रिव्होल्टेड आणि त्यांना भोगायला लागलं. जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाता, एखाद्या सिस्टीमला चॅलेंज करता, तेव्हा काय होतं ते तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहेत. आणि पुढे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला येऊ शकतील ते. त्यावेळी तुम्ही व्हल्नरेबल असता, तुम्ही तुमच्या मानसिक नाजूक परिस्थितीमध्ये असता, आणि त्यावेळेला तुम्हाला प्रचिती म्हणतो आपण ना, तशी प्रचिती येते. तशीच त्यांना आली. आणि म्हणून कॅन्डेस पर्ट त्यांच्या शेवटच्या काळामध्ये स्पिरिच्युअलिटीकडे वळल्या, ध्यानाकडे वळल्या, मेडिटेशनकडे वळल्या. आणि नंतरचा त्यांचा सगळा रिसर्च हा सायन्स अँड स्पिरिच्युअलिटीवरती होता. त्यांनी पुस्तक लिहिलंय खूप सुंदर, त्याचं नाव आहे मॉलिक्युल्स ऑफ इमोशन्स. आणि त्या पुस्तकाचं तुम्ही मला सांगितलं की आता एवढा वेळ नाही आम्हाला वाचायला, एका वाक्यामध्ये त्या पुस्तकाचं मला डिस्टिलेट सांगा. हे त्या पुस्तकात वाक्य नाही आहे, पण त्याचं डिस्टिलेट तुम्हाला सांगतो. ते कॅन्डेस पर्ट असं म्हणतात त्या पुस्तकात की एक दिवस असा येईल की ज्या वेळेला तुम्हाला मटेरियल मेडिसिन घ्यायची आवश्यकता पडणार नाही. खूप प्रोफाऊंड वाक्य आहे, मी सांगतो तुम्हाला. मटेरियल मेडिसिन घ्यायची आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला जेव्हा औषधाची गरज वाटेल किंवा तुम्हाला एखादा रोग होईल किंवा तुम्हाला उपचार पाहिजे असतील, त्यावेळेला तुम्ही स्वस्थ बसाल ध्यानामध्ये, आणि ध्यानामध्ये आदेश द्याल सिक्रीट, आणि तुमच्या बॉडीमध्ये ती रसायनं सिक्रीट होतील. आणि एक औषध शास्त्रज्ञ म्हणून मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काहीही अतिरंजकता नाही आहे. तुम्हाला औषधं बरं नाही करत. तुम्हाला काय बरं करतं, तर त्या औषधांचा परिणाम तुमच्या शरीरातल्या जीवरसायनांवरती होतो आणि ती जीवरसायनं तुम्हाला बरं करतात. औषध नाही करत. औषध ते एक मार्ग म्हणून त्याचा एक उपयोग आहे. मग उदाहरणार्थ बीटा ब्लॉकर, तुम्हाला ब्लड प्रेशर असेल तर डॉक्टर तुम्हाला बीटा ब्लॉकर देतात. काय असतात बीटा ब्लॉकर? तुमच्या हृदयामध्ये बीटा रिसेप्टर असतात, त्यांना ते ब्लॉक करतात, त्यांची क्षमता ते कमी करतात. म्हणून मग हृदयाचा जो काही वाढलेला एक गती आहे ती खाली येते आणि मग तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येते. पण तुम्हाला हे औषध न घेता सुद्धा करू शकता तुम्ही बीटा ब्लॉक मेडिटेशनच्या माध्यमात.
आणि म्हणून तुम्ही बघितलं तर अनेक ठिकाणी लोकांना फक्त ध्यानाच्या माध्यमातून हायपरटेन्शनवरती उपयोग करता आलेला. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती आज रिसर्च सुरू आहे. त्यामुळे आज सोपा मार्ग आहे म्हणून आपण औषध घेतो, पण उद्या जर तुम्ही त्याचं दुसरं उदाहरण सांगतो. मी स्वतः ऐकलेलं, मी स्वतः त्याचं पाहिलेलं नाहीये कारण मी तेव्हा नव्हतो, पण गुरुदेव रानड्यांचं उदाहरण आहे. गुरुदेव रानड्यांना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये क्षयरोग झाला आणि ते म्हणले की मी हा रोग घेऊन मरणार नाही, आणि त्यांनी तो रोग त्यांच्या योगिक बळावरती बरा केला. आणि त्यांचं नंतर त्याचं झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या शरीरामध्ये, मृत शरीरामध्ये ट्युबरक्युलोसिस आढळला नाही. आता कुठे गेलं, काय झालं, काय आपण प्रश्न विचारणार आणि कुठे आपण काय करणार. आणि अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. स्वामी रामांचं खूप मोठं उदाहरण आहे. अमेरिकेमधल्या शास्त्रज्ञांना चकित करून सोडलं होतं की ते आत्ता मोजतायत त्यांचा हार्ट रेट, आत्ता दुसऱ्या क्षणाला त्यांचा दुसरा आहे, त्यांच्या शरीराचं टेम्परेचर आत्ता एक आहे, दुसऱ्या क्षणाला दुसरं होतंय. हे योगाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे. आणि पतंजली जे सिद्धी सांगतोय त्या फक्त काल्पनिक नाही आहेत, एवढंच सांगतो. म्हणजे माझा त्याचा अधिकार नाही, माझा त्याचा अभ्यासही नाही. वाचन आहे, वाचन आणि अभ्यासामध्ये खूप फरक आहे. माझा त्याचा अभ्यास नाही. पण ज्यांचा योगाचा अभ्यास आहे किंवा जे त्या मार्गामध्ये पुढे गेलेले आहेत ते स्वतःहून तुम्हाला सांगणारही नाही. पण या गोष्टी ज्या आहेत त्याला आम्ही प्रज्ञान म्हणतो. या पुस्तकामध्ये ज्याला प्रज्ञान म्हणतो, त्या प्रज्ञानाकडे आज आपण विज्ञानाला जायची आवश्यकता आहे. आणि ते जर गेलं तरच त्याचा चुकलेला, भरकटलेला मार्ग जो आहे तो मूळ पदावरती येऊ शकतो. विज्ञान उत्तम आहे, त्याचा उपयोग आपण उत्तम रीतीने करत नाही, हा प्रश्न. बुद्धांच्या सूत्रातून आपण शिकतो की मी, माझं असं काही नसतं. और द आयडिया ऑफ सेल्फ इट सेल्फ इज फिक्टिशियस. सो नेमकं सेल्फ म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे सेल्फलेसनेस म्हणजे काय? खूप मोठा प्रश्न आहे आणि बुद्धच त्याचं उत्तर देतो. एका चॅप्टरमध्ये आम्ही त्या चॅप्टरची सुरुवातच बुद्धाच्या कोटनी केलेली आहे. पण स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करणं हा एक सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, अगर जाना है तुमने खुद को तो सब कुछ जान लिया है. तो याच्यामध्ये खूप मोठं तसं. आणि ते सगळीकडे म्हणजे तो पिंडी ब्रह्मांडी हे जे न्याय आहेत ना आपल्याकडे, न्यायशास्त्रामध्ये सांगितलेले जे न्याय आहेत, पुरुष प्रकृती आयुर्वेदामध्ये सांगितलेलं, हे सगळं तेच सांगतो की तुम्ही स्वतःला जाणून घेतलं तर तुम्हाला सर्व समजेल. पण स्वतःला जाणून घेणं तेवढं सोपं नाही आहे. आणि त्याच्यासाठी साधना लागते. आणि त्याच्यासाठी मी म्हणलं तसे ते 4 मार्ग आहेत. मी स्वतः असं म्हणतो की मी योगाभ्यासी नाही, पण मी माझा अभ्यास करतो म्हणजे योग करतो. मी माझा अभ्यास करताना माझं ध्यान होतं. मी अभ्यास करताना हे पुस्तक योगातनंच निर्माण झालेलं आहे. हे पुस्तक मी नाही लिहिलेलं. हे पुस्तक आपोआप माझ्यातर्फे एक मी माध्यम म्हणून ते अनफोल्ड झालेलं आहे. अनफोल्डमेंट ऑफ द डिव्हाइन म्हणतो आपण, तशा प्रकारची या निर्मिती असतात. आणि हे जास्ती प्रगल्भतेने तुम्ही आर्टिस्ट सुद्धा आहात, त्यामुळे तुम्हाला असं ते नक्की जाणवेल. किंवा कवी आहेत त्यांना हे जाणवेल की केलेली कविता कुठनं येते हो ती. हे चित्र जे काढतात, चितारतात, कुठलं येतं ते काय त्या हाताने काढलेलं नाहीये चित्र. नाही तर काय AI सुद्धा चित्र काढतं ना. पण हे जे या आपल्या सध्याच्या ज्ञानाच्या पलीकडच्या प्रज्ञानामधल्या गोष्टी आहेत की ज्या आपण बुवाबाजी म्हणून सहजपणे झिडकारून टाकतो आत्ता. पण ते जे झिडकारणारे आहेत ना तेच कुपमंडूक आणि संकुचित प्रवृत्ती. वैज्ञानिक नाहीत, मी नाही मानत त्यांना वैज्ञानिक. वैज्ञानिकांचं मुख्य जे लक्षण आहे ना ते ओपन माइंड आहे. आणि तुमचं माइंड ओपनच नसेल, तुम्ही याचा विचारच करायला तयार नसेल, हे नाहीच आहे असाच जर तुम्ही स्टँड घेणार असेल तर मग तिथंच संपतं ना सगळं. मग तुम्ही राहत नाहीत.
हे तुम्ही घड्याळाकडे बघून ठरवताय का नाही मला माहिती नाही आहे. प्रश्न खूप मला चेहऱ्यावरती दिसत आहेत, पण घड्याळाकडे ते बघतायत. असं काही त्याचा आदर ठेवू. हां. आजची संध्याकाळ सगळ्यांच्या आयुष्यात राहील, लक्षात, आयुष्यभर लक्षात राहील. मला खूप आनंद आहे जे आले, मनापासून ऐकलंय. काही जणांनी कदाचित हे पुस्तक ओम, जेनोम टू ओम आधी पण पाहिलं असेल, आणि नाहीतर मी माझ्या तासांना सांगत आलो आहे की आपल्या इच्छेने अर्थात, पण मिळवून वाचा जरूर. हे मी फाउंडेशनवर सांगत असताना तिकडे सई, आता ती मला कुठे बसली आहे, मला आहे का फाउंडेशन कोर्समध्ये माझ्या तासाला ती अशी तिकडे बसली होती. माझ्या तासाला म्हणतोय मी. आणि मी ज्या क्षणी भूषण पटवर्धन सरांच्या बद्दल आणि त्या पुस्तकाबद्दल सांगत होतो की ह्या सत्राला या, त्याच्यात मी बायोलॉजी हा शब्द उच्चारल्या क्षणी असं तिच्या चेहऱ्यावर दिवा पेटला एकदम. आणि मला तास घेताना लक्षात आलं, म्हणून मी तिला नाव घेऊन आणि विचारलं, तर तिने आधी 12वी नंतर तिकडं कोट्याला जाऊन नीटची तयारी केली होती. जे काही पुढे करायचं आहे ते, फक्त ते आत्ता नाही आहे हे लक्षात आलं, सावकाश त्यांच्याकडे बघून घेतलं जाईल. आपल्यापाशी वेळ कमी आहे. सर्व हे ऐकत असताना माझ्याही मनात काही काही येत होतं, ते मी असं नोंदवत गेलो. घड्याळ सांगताय की त्याला आता वेळ नाही आहे, तर मी ती वेळेची मर्यादा सांभाळून मग प्रायोरिटाईज करून त्यातलं काही असं सहज तुमच्याशी थोडक्यात काही म्हणेन. त्या म्हणण्यामागे सुद्धा सगळ्यात मुख्य आपला शब्द नुसता आभार नाही आहे, कृतज्ञता आहे की आज डॉक्टर भूषण पटवर्धन सर आले, आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. आम्हा दोघांच्याही मनात आपण एकाच घरातले आहोत. परिवार म्हणजे खरंच एका घरातले, आपापल्या जीवनात आपापल्या क्षेत्रात हे कळणारं भारतीय सत्य अभ्यास करत, जगत आणि आपल्या जीवनात आणत. त्यामुळे सर्वार्थाने तेही आपल्या घरातलेच आहेत. त्याचा मी आनंद आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. नुसता आभार असा वरवरचा शब्द, आभार हा फार औपचारिक शब्द झाला, तो मी नाही वापरतोय. भूषण केळकर पण आहेतच. त्या दोघांची पण दोस्ती आहे दीर्घकाळची, 2 पिढ्यांची. म्हणजे त्या दोस्तीचा फायदा घेऊन ते सुरुवातीला भूषणकडे बघून म्हणले, वजन कमी केलं झालं काय? म्हणजे ते मी टार्गेट कार्ट आहे ना परमनंट. तिथे बसल्या जागी माझ्या डोक्यात कॉमेंट आली, वेट ऑफ द पर्सनॅलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेट ऑफ द बॉडी. तर ते म्हणेपर्यंत मग मला माझं वजन लक्षात आलं. लागू नाही मला हे. पाऊस खात्याच्या हवामानाच्या अंदाजाची झाली चर्चा. खरं म्हणजे खातं आणि सगळं त्याचं विज्ञान 100% निश्चित आहे. कारण हवामान खात्याने जर सांगितलं पाऊस पडणार आहे, तर आपण निश्शंकपणे एखादा कार्यक्रम आयोजित करू शकतो आणि छत्री न घेता बाहेर पडू शकतो. एवढं ते शास्त्र 100% विश्वासार्ह आहे. खूप ज्या प्रकारची चर्चा झाली त्यात कधी कधी आपोआप ती चर्चा काहीशा चमत्कारांकडे वगैरे जाते. आणि सरही सांगत होते की जे रॅशनॅलिस्ट म्हणतात ते काही प्रश्न उपस्थित करतात. तसं मी जरा 2 दिवसापूर्वी आळंदीत होतो, माऊलीच्याच ज्ञानेश्वरा संस्थांच्या एका कार्यक्रमाला. आणि काही असं कीर्तनकारांशी सहज आधी बोलणं चालू होतं. त्यातले फार छान सांगितलं त्याने. तिथं म्हणला एक जण तण 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 करत आला, तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं मी आधी गृहीत धरतोय की योगामध्ये प्रचंड मोठा अधिकार असलेले चांगदेव, की ज्यांनी म्हणे 1400 वर्ष तपश्चर्या केली, पण ही ज्ञानोबा माऊली म्हणजे वयवर्ष 16चं एक पोर. पण योगामधला ज्ञानोबा माऊलीचा अधिकार तर काहीसं त्यांनी न पटल्यामुळे एक कथा म्हणून अशी सांगितली जाते की चांगदेव वाघावर बसून आले
की माझं योगावर किती अधिकार आहे, तर मी वाघावर बसून येऊ शकतो. म्हणून ज्ञानोबा माऊलीने हसून त्यांचा तो अहंकार जागेवर आणायला भिंतीवर बसले आणि भिंतच चालवली. आता आळंदीमध्ये एक जागा चक्क आहे ती ठेवलेली की ज्ञानोबा माऊलींनी चालवलेली ही भिंत. तर कोणतरी म्हणाले, तुम्ही काही बकवास बोलता काय, तुम्ही चालवून दाखवा बरं भिंत. तर तो कीर्तनकार म्हणाला, तू वाघावर ये, मी भिंत. मेकॉलेचा सरांनी 2-3दा उल्लेख केला. मी मागे काही बॅचेसशी हे बोललोय ना, आता याच्यापुढे मी ही वाक्यरचना जास्तीत जास्त पॉप्युलर करत जाणार आहे. ती म्हणजे दुर्दैवाने भारतातले अनेक हे मेकॉले आणि मार्क्स या गे कपलची जडवादी लॅबोरेटरीमध्ये तयार केलेली कार्टी आहेत. ते नुसतं मेकॉले पुरतं नाही आहे. ते मेकॉलेला जे कातडीनी काळे पण वृत्तीनी इंग्रज अशी इंग्रजांच्या साम्राज्यासाठी आर्मी ऑफ क्लार्क्स, तर स्वातंत्र्यानंतर उलट जे मार्क्सवादी म्हणजे जडवादी म्हणतात त्यांनी त्याचा आणखी गुणाकार. पण मग मेकॉले आणि मार्क्स म्हणजे गे कपल. भूषणनी मागच्या एका सत्राला फक्त तुम्ही नव्हतात, त्याला ते वेगळं होतं. एक फार मस्त, मला आवडला खूप तो. आता तुम्ही आत्ताच्या विषयाला धरून नये म्हणूनही सांगतोय तुम्हाला. एका व्हॅलेंटाईन डेला एका मुलीला 63 पत्र गेली. आता मुलांना उत्सुकता असेल की प्रत्येकजण विचार करेल 64वं मी पण पाठवतो, त्याला उपयोग होईल असं सांगितलं भूषणनी त्यावेळी. की त्या मुलीने ते सगळी वाचून एक त्याला निरोप दिला की आपण कॉफी प्यायला जाऊ, कारण उरलेली सगळी 62 AI जनरेटेड पत्र होती. सेम मजकूर, सेम ड्राफ्ट. म्हणजे भावना सुद्धा व्यक्त आता AIलाच. आता लोक धड पूर्ण हॅपी बर्थडे पण लिहित नाहीत. HBD, TC, GN. स्वीट ड्रीम्सला काय करतात, SD करतात का मला माहिती नाही. असं करतात, SD असंच. कमी गंभीर होत पण तरी मी शेवटाकडे येतोय. मला वाटलं की कमी शब्दात पण सांगावं तुम्हाला. आत्ताच्या विषयाला धरून आलं आहे. DNA जो डबल हेलिक्स आहे तो वॉटसन आणि क्रीक या शास्त्रज्ञांनी त्यांना त्याचं नोबेल पण मिळालं. या दोघांनीही आपापली स्वतंत्र पुस्तकं लिहून ठेवली आहेत. छान आहेत, वाचनीय. पुन्हा मी म्हणेन की बायोलॉजी आवडत असेल तर ती मुळातली सुद्धा वाचा तुम्ही. त्याच्यात त्यांनी एकदम प्रामाणिकपणे सांगितलं की केम्ब्रिज कॅव्हेंडिश लॅबोरेटरी तिच्यात ते संशोधन करत होते. त्यांची एक तिसरी सहकारी होती मेरी रोझलिंड फ्रँकलिन. दिसायला अर्थातच सुंदर. ते बहुसंख्य पुरुषांना बहुसंख्य स्त्रिया कायम सुंदर वाटतातच. त्याला म्हणतात घी देखा लेकिन बडगा नाही देखा. तर हे आता वेस्टर्न स्टाईलनी तिच्याशी फ्लर्टिंग करायचे. ती काय त्यांना दारात उभं करायची नाही. त्यापायी ह्या दोघांनी समजूत घेतले की स्वतःला समजते काय, हिला आपल्या सौंदर्याचा फार अहंकार आहे, रुबाब आहे वगैरे. यांनी प्रामाणिकपणे सांगितलंय की ती नसताना आम्ही तिच्या लॅबमध्ये जाऊन ती आत्ता कुठे पोचली हे आम्ही पाहायचो. आणि मग त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलंय की डबल हेलिक्सचा जो आम्ही तयार तो त्यात मेरी रोझलिन फ्रँकलिनचा मुख्य वाटा आहे, असं त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितले. फक्त नोबेल तिला मिळालं नाही, कारण नोबेलचा नियम असतो सदेह तुम्ही घ्यायला जावं लागतं. तर मेरी रोझलिन फ्रँकलिनला होता कॅन्सर. आपला जे शेवट जवळ आला हे माहिती असल्यामुळे ती या वॉटसन क्रीकच्या फ्लर्टिंगला ती दादही देत नव्हती आणि त्यांना दारातही उभे करत नव्हती. पण हे त्यांना ती गेल्यावर कळलं. सरांनी जे स्त्रीचं कर्तृत्व अनेकदा दाबलं जातं, नाकारलं जातं, असं कमी लेखलं जातं आणि ते कसं चुकीचंच आहे हाच सांगितला तर मला त्याच्यात आणखी दुधामध्ये साखर घालावीशी वाटली. हा एक सहज छोटा किस्सा सांगून मी वेळ नसल्यामुळे आता माझ्या मनात असलेल्यातल्या सगळ्या टॉपच्या मुद्द्यालाच एक 2-3 मिनटं बोलून मग आपण प्रार्थना करूयात. योग आणि अध्यात्माचा विचार हे विज्ञान आहे की नाही?
तर अनेक शास्त्रज्ञ सुद्धा विज्ञानाची व्याख्या सांगतात. उदाहरणार्थ एक कार्ल पॉपर, ज्याची पुस्तकं आहेत यावरची, कार्ल पॉपर, KARLPOPPER, त्यांनी काही निकष सांगितलेत. तो म्हणतो, आणि असे अनेक जण आहेत, तो एकटा असं नाही आहे, की सेम एक्सपेरिमेंट डन अंडर सेम सर्कमस्टन्सेस मस्ट प्रोड्यूस द सेम रिझल्ट्स. की तिथं कुठं अंधश्रद्धा आणि नाही मला वाटलं आणि माझ्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करताना एवढा निघाला ना, आता तुझ्या उदाहरणार्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू हा 1.47, तर एकदा ठरलं म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, प्रकाशाचा किरण जेव्हा माध्यम बदलतो आणि पुन्हा बाहेर पडतो तर त्याचं वक्रीभवन होतं. इथे नारळीकर सरांची पण आठवण मला आल्याशिवाय राहत नाही, कारण थोर शास्त्रज्ञ आणि तितकंच मराठी उत्तम. तर एकदा जर ठरलं म्यू 1.47 आहे, तर तो तुम्ही प्रयोग पॅरिसमध्ये करताय का भारतात करताय का वडगाव बुद्रुकला करताय नि काही फरक पडत नाही. सेम एक्सपेरिमेंट डन अंडर सेम सर्कमस्टन्सेस प्रोड्युसेस द सेम रिझल्ट. योग सांगतं की कर तू. ते पतंजली सकट त्यांनी हे 4 पाद, आणि मी वेळ घेणार नाही, पण तू कर ना आणि बघ ना तुला हे सिद्ध होतं का नाही. सेम एक्सपेरिमेंट अंडर सेम सर्कमस्टन्सेस प्रोड्युसेस द सेम रिझल्ट. गंमत अशी आहे की आता विज्ञानानेच सांगणं चालू केलंय दॅट नो टू कंडिशन्स आर अँड कॅन एव्हर बी सेम. सो वेअर इज द क्वेश्चन ऑफ सेम कंडिशन्स, सेम एक्सपेरिमेंट डन अंडर सेम कंडिशन्स प्रोड्युसिंग द सेम रिझल्ट. पण तू कर, हे विज्ञान आहे, पण ते तू कर, तर बघ तुला हे अनुभव येतात का नाहीत. उदाहरणार्थ विज्ञानाचा एक निकष सांगतो की तुम्ही त्या विज्ञानाच्या सूत्राच्या आधारावर प्रेडिक्ट करू शकला पाहिजे, की हे जर सूत्र असेल तर प्रेडिक्शन हे ते सूत्र अध्यात्मालाही लागू करा आणि तुम्हाला लक्षात येईल की ते विज्ञान आहे. विज्ञानाचं दुसरं सूत्र आहे फॉल्सिफायबिलिटी, की प्रयोग करून मग ते तुम्ही जे म्हणताय ते खोटं आहे हे पण सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे. तर मी पण प्रेमाने आनंदाने म्हणतो की माझा चॅलेंज आहे की चलो अध्यात्म विचार करा, तुमच्या विज्ञानाच्या प्रयोगशाळेच्या निकषांवर दाखवा फॉल्सिफायबिलिटी. ज्याची त्यांनी आठवण करून दिली की 2 वर्षापूर्वीचं नोबेल क्वांटम एन्टँगलमेंट, आणि काय संशोधनाला तो नोबेल आहे, तर ही जी सृष्टी आपण डोळ्यांनी पाहतो हे इल्युजन, माया, आणि आहे त्या विश्व हे फक्त भौतिक सत्य आहे, पण खरं सत्य त्याच्या मागे त्याच्याबद्दल मिळालं आहे. क्वांटम थिअरीची सुद्धा सगळी प्रगती आता अधिक अध्यात्माच्याच दिशेने. मी आत्ता त्याच्यातला वेळ देत बसत नाही, फक्त विवेकानंदांची आठवण करून प्रार्थनेसाठी डोळे मिटवत अगदी छोटा किस्सा सांगतो. ऑक्टोबर 1892 म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या निर्वाणानंतर विवेकानंद देशभ्रमण करत होते, भारत भ्रमण. आणि ऑक्टोबर 1992 हे महत्त्वाचं आहे, बेळगावला पोचले. बेळगावमध्ये फिजिक्स हा विषय शिकवणारे एक प्राध्यापक बंगाली, हरिपाद मित्र त्यांचं नाव, त्यांच्याकडे मुक्कामाला होते. एक तर भारतीय मनाला भगव्या वेशाचं एक आकर्षणच आहे. तर दुर्दैवाने काही जण त्याचा गैरफायदा घेतात, हे जरा देशाचं आणि संस्कृतीचं दुर्दैव आहे. पण गैरफायदा घेणाऱ्या काही नालायकांच्यामुळे ना तो सगळा भगवा वेश आणि त्यामागचं अध्यात्म खोटं ठरत नाही, पण एक आहे आकर्षण. तसा गावात शब्द पसरला की असा एक तरुण संन्यासी यांच्या घरी आलाय आणि तो इंग्लिश उत्तम बोलतो. हे तर त्या काळी नवीन होतं, आता आहे सर्व. म्हणून गाव सगळं बुद्धिवंत त्यातले जमून बेसिक चर्चा चालू होती की अध्यात्म सगळं बकवास आहे, विज्ञान काय सांगतं तेच खरं आहे. आणि चर्चेच्या ओघात आलं की विज्ञानाने हे सिद्ध केलंय की सर्व अस्तित्व दिक आणि काल, म्हणजे स्पेस आणि टाईम, या दोनापाशीच सगळं अस्तित्व येतं, दिक आणि काल. तर विवेकानंद त्यांना हसून म्हणाले की तुमचं विज्ञान अजून तिथपर्यंत पोचलंय
ते म्हणाले, माझा वेदांत विचार मला सांगतो की दिक आणि कालही अंती एकच आहेत. आणि विवेकानंद म्हणाले की बघा तुमचं विज्ञान ते लवकरच सिद्ध करतं का नाही. प्रेडिक्टेबिलिटी, फॉल्सिफायबिलिटी आणि दिक आणि काल एकच आहेत. तर E=mc². आणि आईन्स्टाईनची आधी स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि नंतर जनरल थिअरी ही हे सिद्ध करते की स्पेस टाईम हे फक्त इंटरचेंजेबल आहेत. आईन्स्टाईननी मधला हायफन पण काढून टाकला आणि स्पेस टाईम असा फिजिक्सला शब्द दिला. तेव्हा फिजिक्स सहित बायोलॉजी सहित चालू असलेली वाटचाल अध्यात्मविचाराची आहे. पण ते आपल्याला कळलं पाहिजे आणि आपल्या जीवनात आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. स्वची ओळख जे चाणक्य मंडलचं बेसिक तत्व आहे आणि कोर्सेस चालू झाल्यावर पहिल्या काही काळात जे होतं त्याच्यात अरे तू स्वतःला ओळख. तर मग ज्या 4 महावाक्यांबद्दल सर बोलत होते, मग त्यातलं आणखी एक महावाक्य आहे तत्त्वमसी. जसं अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म हे त्या अंतिम सत्याला भारतीय विचारवंतांनी ठेवलेलं नाव आहे. आणि ते तूच आहेस. ते ज्याला कळतं तो सांगतो की ते जे आहे ते मीच आहे. आणि ज्या कळलं त्या आरुणी ऋषींनी आपला मुलगा श्वेतकेतूला सगळी आध्यात्मिक चर्चा करून अंतिमता सांगितलं की ते तूच आहेस, पण तू स्वतःला ओळखलं पाहिजे. हे स्वतःला ओळखण्याच्या प्रवासाला आपण तपश्चर्या म्हणतो. आणि आपण सगळे ती तपश्चर्या करतो आहोत. ती आनंदानेच होणार आणि ती जीवनातल्या यशाकडे सुद्धा होणार. तर आता प्रार्थना करूयात. पण तुमच्याकडचं ग्लोबल कॉन्शियसनेस हे खूप छान तुम्ही केलेलं आहे. एक प्रार्थनेच्या आधी एक सगळ्यांना मला एक रिक्वेस्ट आहे. आणि ही एक मगाशी मी म्हटलं तसं की आपल्याकडे आपल्या कलाकृतींना सपोर्ट तेवढा द्यायची तेवढी पद्धत नाही. तर तुम्हाला माझी विनंती अशी आहे की तुम्ही ॲमेझॉनवरती जाऊन ते घेतलं तर चांगलंच आहे, पण समजा नाही घेतलं तरीसुद्धा तुमचे छोटे रिव्ह्यू आजच्या याच्यावरती तुमचं या पुस्तकाबद्दलचे एक 4 ओळी 10 ओळी असे रिव्ह्यू हे तुम्ही ॲमेझॉन आणि गुडरीड्स सुद्धा एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे, जे वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी. त्याच्यावरती तुम्ही जरूर पोस्ट करा. त्याचा खूप मोठा उपयोग होतो. छोटी तुमची एक कॉन्ट्रीब्युशन ही याच्यासाठी खूप मोठी, कारण म्हणजे जरी रिव्ह्यूअरनी लिहिलं असेल की तुमचं हरारीपेक्षा खूप जास्ती चांगलं आहे, पण ते नुसतं लिहून त्याचं होत नाही काही. तर त्याला या रिव्ह्यूमधनं त्याला पुढे गती मिळत जाते. थँक्यू.